पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमावले। कार्यानं फिरसी माघारा, अजून तरी फजित खोरा। केली गाठोळीची नासी, पुढे भिकची मागसी। कार्यानं फिरसी माघारा, अजूनही तरी फजित खोरा। तुका मने ठाया, तुका मने ठाया, जाई आपल्या आलिया। कार्यानं फिरसी माघारा, अजूनही तरी फजित खोरा। प्रस्तुत कीर्तनटुपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमावले। जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमावले। तुकोबाराय म्हणतात, तू जन्माला येऊन काय चीज केलंस, आपलं काय हित केलंस, तू तुझं मुद्दल गमावून बसलास। मग हे मुद्दल म्हणजे काय? तर मुद्दल म्हणजे आपला मनुष्य देह हे एक मुद्दल आहे आणि या मनुष्य देहानं घेतलेलं रामनाम हे या मुद्दलावर मिळालेलं व्याज आहे। लक्ष देऊन ऐका। आपलं मनुष्य शरीर, आपला मनुष्य देह हे एक मुद्दल आहे आणि या मनुष्य देहानं घेतलेलं रामनाम या मुद्दलावरील व्याज आहे। हे रामनाम जर मनुष्याने सकाम भावनेने घेतलं तर मनुष्य स्वर्गाला जातो आणि हेच रामनाम जर मनुष्याने निष्काम भावनेने घेतलं तर मनुष्य मोक्षाला जातो। आणि जर मनुष्याने उभ्या आयुष्यात रामनामच घेतलं नाही तर तो सरळ नरकाला जातो। त्याला पुन्हा मुद्दल मनुष्य जन्मही मिळत नाही। आणि यालाच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमावले। जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमावले। माणसानं मनुष्य जन्माला आल्यानंतर किमान एवढं तरी चांगलं वागावं, किमान एवढं तरी रामनाम घ्यावं आणि किमान एवढे तरी सत्कर्म करावेत की त्याला पुन्हा मनुष्याचं शरीर मिळेल, मनुष्याचा जन्म मिळेल। पण मनुष्याने सत्कर्म केलीच नाही, सारखी पापच केली आणि रामनाम घेतलं नाही तर तो सरळ नरकाला जातो। आणि मनुष्य नरकाला जाणं आणि त्याला स्वर्ग न मिळणं, त्याला वैकुंठ न मिळणं, मोक्ष न मिळणं किंवा किमान मनुष्य देह तरी न मिळणं म्हणजे जन्मा येऊन काय केले, तुवा मुद्दल गमावले। जन्मा येऊन काय केले, तो मुद्दल गमावले।
तुम्ही जर कोणाला व्याजाने पैसे दिले, व्याजाने पैसे देऊ नये, व्याजाने पैसे देणे पाप आहे, तो आपला विषय नाही आता. पण तुम्ही समजा कुणाला व्याजाने पैसे दिले आणि समोरचा मनुष्य लबाड निघाला, तुम्ही ओळखलं की याला आपले पैसे बुडवायचे, तुम्ही काय म्हणता? बाबा तुला हात जोडतो रे, राहिलं व्याज पण मुद्दल तरी दे. बाबा राहिलं व्याज पण मुद्दल तरी दे, मुद्दलात घाटा करू नको, किमान मुद्दल तरी दे, राहिलं व्याज. तसं मनुष्यजन्म मुद्दल आहे. या मनुष्य देहात तुम्ही जर निरंतर रामनाम घेतलं, पण ते सकाम भावनेने घेतलं तर स्वर्गाला जाल. तेच रामनाम निष्काम भावनेने घेतलं तर मोक्षाला जाल. पण रामनामच घेतलं नाही तर तुम्ही सरळ नरकाला जाल. मग नरकाला गेले म्हणजे तुम्हाला पुन्हा मनुष्य देह मिळाला नाही ना. मग ज्या मुद्दलावर व्याज मिळतं आहे, शरीर हे मुद्दल आहे आणि शरीरानं घेतलेलं रामनाम हे व्याज आहे. मग या शरीरावर जे व्याज मिळाले रामनामाचं, त्याने तुम्ही स्वर्गाला जाल किंवा मोक्षाला जाल किंवा पुन्हा मनुष्य तरी व्हाल. परंतु तुम्ही रामनामच घेतलं नाही तर तुम्ही सरळ नरकाला जाता. तुम्हाला मुद्दल मनुष्य शरीरही मिळत नाही आणि मुद्दल मनुष्य शरीर न मिळणं म्हणजे जन्मा येऊन काय केले, तो मुद्दल गमावले. सावकाराने समोरच्या माणसाला कर्ज दिले, समोरचं बुडवायचे अंदाज येते, सावकार म्हणतो राहिलं व्याज मुद्दल तरी दे. पण समोरचा मनुष्य लाभाड निघाला, व्याज तर बुडवलं पण मुद्दलही बुडवलं. तसं मनुष्य शरीर मुद्दल आहे आणि यांनी रामनाम घेतलं जर निष्काम भावनेने तर स्वर्ग मिळतो. रामनाम घेतलं जर सकाम भावनेने तर स्वर्ग मिळतो. रामनाम निष्काम भावनेने घेतलं तर मोक्ष मिळतो. आणि रामनाम उगाच थोडंफार घेतलं मधून तर पुन्हा मनुष्य होता. पण तू रामनामच घेतलं नाही तर तुम्ही नरकाला जाता. आणि मग या देहावर तुम्हाला पुन्हा मनुष्य होता आलं नाही. या देहाचा वापर करून पुन्हा मनुष्य देह तुम्हाला मिळवता आला नाही, तुम्ही नरकाला गेले. मग या देहानं पुन्हा हा देह मिळवता आला नाही म्हणजे तुम्ही मुद्दल गमावलं ना. यालाच तुकोबाराय म्हणतात की जन्मा येऊन काय केले, तुवा मुद्दल गमावले. जन्मा येऊन काय केले, तुवा मुद्दल गमावले. आणि म्हणून मी म्हणालो की माणसानं किमान एवढं तरी चांगलं वागावं, एवढं तरी रामनाम घ्यावं की राहिला स्वर्ग, राहिला वैकुंठ, राहिला मोक्ष, त्याला किमान पुन्हा मनुष्य जन्म तरी मिळावा. परंतु तुम्ही वाईटच वागले, निषिद्ध कर्म केले आणि रामनाम घेतलंच नाही तर तुम्ही सरळ नरकाला जाता. आणि याला ज्ञानोबाराय म्हणतात की कामाचे निबळे विशेष येऊ पायसळे, त्या विषय ना स्वर्गू मिळे ना उद्धर येतो. काय म्हणतात माऊली? कामाचे निबळे विशेष येऊ पायसळे, त्या विषय ना स्वर्गू मिळे ना उद्धर येतो. तुम्ही आयुष्यभर पाप केले आणि विषय भोगलेत, विषय भोगातून पदरी पापच आलं, आणि वाईट वागले त्यातून पदरी पापच आलंय. काय तोटा झालाय? तुम्हाला स्वर्गही मिळाला नाही, पुन्हा विषय भोगायला मनुष्य शरीरही मिळालं नाही, तुम्ही मोक्षाला गेले नाही, तुम्ही सरळ नरकाला गेले. याला म्हणायचं जन्मा येऊन काय केले, तो मुद्दल गमावले. हे ज्ञानोबाराय लिहित आहेत की कामाचे निबळे विशेष येऊ पायसळे, तया विषय ना स्वर्ग मिळे ना उद्धर येतो. तुम्ही आयुष्यावर पापच करतायत, रामनाम घेत नाही पाप करतायत, तर तुम्हाला पुन्हा विषय भोगण्यासाठी मनुष्य शरीर लागेल ना. तर आयुष्यभर पाप केले, रामनाम घेतलं नाही तर पुन्हा विषय भोगण्यासाठी हे मनुष्य शरीरही मिळत नाही, स्वर्गही मिळत नाही, तुमचा उद्धारही होत नाही, म्हणजे तुम्हाला मोक्षही मिळत नाही. कामाचे निबळे विशेष उपाय सळे,
त्याविषय ना स्वर्ग मिळे ना उद्धार येतो. यालाच म्हणायचं जन्मा येऊन काय केले तुवा मुद्दल गमावले. एक बाई होती, गरीब होती पण इमानदार होती. तिच्यापाशी फक्त 8 आण्याचं भांडवल होतं. तिने रोज 8 आणे सोबत घ्यावं, 8 आणे सोबत घ्यावेत, भाजी मंडईत जावं आणि मंडईमध्ये जाऊन त्या 8 आण्याची भाजी घ्यावी आणि ती दाम दुपटीने विकावी. 8 आण्याचे 16 आणे करावेत. घरी यावं, वरचा 8 आणे आलेला नफा घर खर्चात वापरावा. खाली 8 आणे उरायचे. या 8 आण्याची पुन्हा दुसऱ्या दिवशी जाऊन भाजी घ्यायची, दाम दुपटीने विकायची, 16 आणे करायचे. घरी यायचं, वरच्या 8 आण्याचा नफा घरात खर्चायचा, 8 आणे खाली उरायचे. हा तिचा रोजचा क्रम. खूप दिवस लोटले. ते 8 आण्यावर तिचं घर मजेत चाललंय. दररोज 8 आण्याची भाजी घ्यावी, दामदुपटीने विकावं, 8 आण्याचे 16 आणे करावेत. घरी आल्यावर 16 आण्यातले 8 आणे विकावेत आणि 8 आणे मागे ठेवावेत. त्या 8 आण्याची पुन्हा भाजी घ्यायची, दामदुपटीने विकायची, 16 आणे करायचे. त्यातले 8 आणे खर्चायचे, 8 आणे रोज उरायचे. त्याची डबल भाजी घ्यावी, 8 आण्याचे 16 आणे करायचे. हा क्रम तिचा खूप दिवस चालला. मध्ये दिवाळीचा सण आला. आता लेकरच मुलांनी हट्ट केला आईकडे. म्हणले, आई सगळ्या मुलांना टिकल्या पिस्तूल दिलेत गेलं, आई वडिलांनी घेऊन आम्हाला दे ना. आता आईचं हृदय, आईच ती. म्हणजे ठीक आहे बाबांनो. आई दुकानावर गेली. तिच्यापाशी आता 8 आणे होते फक्त. त्याची भाजी घ्यायची जाऊन. वर्ष 8 आणे नफा तर घर खर्चात गेला होता. 8 आणे शिल्लक होते. आज जायचे मंडईत भाजी घ्यायला, पण दिवाळी, टिकल्यान पिस्तूल मागितलेत. मग ते 8 आण्यामधील 1 आण्याच्या टिकल्यान पिस्तूल घेऊन दिला लेकराला. आता 8 आण्यातला 1 आणा गेला टिकल्या पिस्तूलला, खाली उरले 7 आणे. तिचा नियम, ती इमानदार होती. ती 7 आणे घेऊन बाजारात गेली, 7 आण्याची भाजी घेतली, दाम दुपटीने विकली, 7 आण्याचे 14 आणे झाले. घरी आली. तिचा नियम, 8 आणे घरात खर्चायचे. 14 आण्यातून 8 आणे घरात खर्च केला, खाली उरले 6 आणे. 14तून 8 गेले, खाली उरले 6 आणे. दुसऱ्या दिवशी 6 आणे घेऊन बाजारात गेली, 6 आण्याची भाजी घेतली, दाम दुपटीने विकली. 6 आण्याची भाजी दाम दुपटीने विकली, आले 12 आणे. 12 आणे घेऊन घरी आली, 8 आणे घरी खर्च केले. 12 आण्यातून 8 आणे गेले, खाली उरले 4 आणे. आता दुसऱ्या दिवशी 4 आणे घेऊन बाजारात गेली, 4 आण्याची भाजी घेतली, दाम दुपटीने विकली. 4 आण्याचे 8 आणे आले. 8 आणे घेऊन घरी आली, 8 आणे घरी खर्च केले. तिजवळ काहीच उरलं नाही. याला म्हणायचं जन्मा येऊन काय केले तुवा मुद्दल गमावले. जन्मा येऊन काय केले तुवा मुद्दल गमावले. बाईचं भांडवल संपलं ना. शेवटी 4 आणे उरले. 4 आणे घेऊन बाजारात गेली, 4 आण्याचे 8 आणे आले. दामदुपटीने भाजी विकली तर 8 आणे घेऊन घरी आली, पण नियम 8 आणे घरात खर्चायचे. 8 आणे खर्चले, तिजवळ काहीच उरलं नाही. याला म्हणतात जन्मा येऊन काय केले तुवा मुद्दल गमावले. तसं मनुष्य शरीर हे एक मुद्दल आहे, अतिशय दुर्मिळ आहे. जगात तुम्हाला काही मिळेल, पण मनुष्याचं शरीर मिळणार नाही. आणि फक्त मनुष्य शरीरातूनच देवाचं भजन आहे. याच देही घडे देवाचे भजन. चकारात्मक लिहिले तुकोबारायांनी की याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे जाण नाही कुठे. फक्त मनुष्य जन्मातूनच देवाची भक्ती आहे आणि मनुष्य जन्मातूनच मोक्ष आहे. इतर कुठल्याच जन्मातून, कुठल्याच योनीतून नाही आहे. आणि म्हणून मनुष्य योनी सर्व योनीत श्रेष्ठ आहे. आणि म्हणून मनुष्य जन्म मिळणं म्हणजे ही परमभाग्याची संपत्ती आहे. नाथ महाराज लिहित आहेत, भरतखंडी मनुष्य देहाची प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. आणि तयावरी जो परमार्थी तयाचा वशवर्ती मी परमात्मा.
मनुष्याचे शरीर मिळणं ही परमभाग्याची गोष्ट आहे आणि त्यात पुन्हा भारत देशात मिळणं ही अजून डबल परमभाग्याची गोष्ट आहे. आणि मनुष्य शरीर मिळाले आणि मनुष्य परमार्थिक आहे मग तर टिबल परमभाग्याची गोष्ट आहे. मी परमात्मा त्याच्या अधीन राहतो. भरतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. त्याहीवरी जो परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. तात्पर्य मनुष्य शरीर मिळणं ही परमभाग्याची गोष्ट आहे आणि ती भारत देशात मिळाली तर अजून दुधात साखर. का ते या भारत देशात सावळं परब्रह्म भगवान कृष्ण आणि भगवान राम खेळून गेलेत म्हणून भारत देश ही पावनभूमी आहे. भरतखंड हा पावनभूमी आहे आणि म्हणून तुम्ही भरतखंडात आहात, भारतात आहात, मनुष्य देहात आहात. जगात काही मिळेल पण मनुष्य देह मिळणार नाही. नरदेह दुर्मिळ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मनुष्यदेह मिळतो पण खूप खूप कालावधीनंतर 10-15 कोटी वर्षानंतर, अंदाजे 10-12 कोटी वर्षानंतर, एक्झॅक्ट नाही पण अंदाजे 10-12 कोटी वर्षानंतर मनुष्य जन्म मिळतो. 100 वर्ष जात नाही तर 10-12 कोटी वर्ष कधी जावेत तोपर्यंत तुम्हाला 84 लक्ष योनी फिरावे लागतात. 1000 वेळेस जन्मायचं, 1000 वेळेस मरायचं. मग आता मनुष्य देहात आहात तर घ्यायचं सोनं करून. तुम्हाला कुठंही जायचं असेल तर मनुष्य योनीतूनच जावं लागतं. तुम्हाला स्वर्गाला जायचं आहे मनुष्य योनीतूनच जावं लागतं पुण्य कमवून. तुम्हाला वैकुंठाला जायचं आहे मनुष्य योनीतूनच जावं लागतं पुण्य कमवून. तुम्हाला मोक्षाला जायचं आहे मनुष्य योनीतूनच जावं लागतं भक्ती करून. तुम्हाला संत व्हायचं आहे मनुष्य योनीतूनच जावं लागतं मुक्त होऊन मुक्तीवर भजनयुक्त महाभागवत उद्धव. चौपुरुषार्थ श्री भक्ती जैसी. तुम्हाला काही व्हायचं आहे मनुष्य योनीतूनच जावं लागतं. तुम्हाला नरकाला जायचं आहे ते मनुष्य योनीतूनच जावं लागतं. नरकसुद्धा मनुष्य योनीतूनच मिळतो, इतर कशातूनच नाही. ऊर्ध्वगतीला जायचं आहे मनुष्य योनीतून, अधोगतीला जायचं आहे नरक योनीतूनच. म्हणून मनुष्य योनी हा केंद्रबिंदू आहे. हे रेल्वेचं जंक्शन आहे. सगळ्या रेल्वे फिरतात आणि पुन्हा जंक्शनवर येतात. तसं तुम्ही सगळ्या योनी फिरता आणि पुन्हा मनुष्यरूपी जंक्शनवर येता. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे, याची देही भेटी करा आत्माराम. सगळ्या योनी फिरल्यावर शेवटची पाळी मनुष्य जन्म आहे आणि या मनुष्य जन्माला आल्यावर तुम्हाला भगवंताची प्राप्ती नाही करता आली, मुक्ती नाही मिळवता आली तर पुन्हा फेरा पडतो. 84 लक्ष योनी फिरावे लागतात. एक बंद हॉल आहे असा मोठा आणि त्या हॉलला फक्त 1 फुटाची सापट आहे आत जायला बाहेर यायला. आणि त्या हॉलमध्ये एक आंधळा माणूस सोडला आणि त्या आंधळ्याला सांगितलं की तू चापत चापत जा आणि जिथं फट लागेल त्या फटीतून बाहेर निघ. आंधळ्याने सुरू केलं चापत 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 सगळ्या हॉलमध्ये फिरला आणि ती फट आली. भिंतीवर हात होता, भिंत चापत चाललाय, ती फट आली नेमकी आंधळ्याच्या हाताला खाज आली. त्याने खाजवण्यासाठी हात उचलला, 1 पाऊल पुढे गेला, फट मागे राहिली, त्याला हॉलमध्ये डबल फेरा पडला. तसं 84 लक्ष योनीचा हॉल आम्ही फिरून येतो. मनुष्य योनी ही सापट आहे, ही फट आहे, यातून बाहेर निघायचं आणि मुक्ती मिळवायची. पण मनुष्य योनी रूपी सापटीत किंवा फटीत आम्ही आलो तर आम्हाला विषय भोगाची खाज येते आणि आम्ही विषयाच्या मागे लागतो आणि चुकली यावर मग फेरा पडे, पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये अडकतो. दुर्भाग्य, दुर्भाग्य आमचं. दुर्मिळ मनुष्य देह, स्वर्गीचे अमर इच्छित अति देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गातले अमरदेव इंद्र वगैरे वगैरे रोज पांडुरंगाच्या पाय पडतात की देवा आम्हाला मनुष्याचा जन्म दे. आम्ही एकेकाळी मनुष्य योनीत होतो, मनुष्य योनीतूनच स्वर्गात आलो तर इंद्र झालो आहेत. पण मनुष्य योनीत असताना आम्हाला मनुष्य योनीचं महत्त्व कळालं नाही. आम्ही मजा हजा करण्यात मनुष्य योनी खर्च केली, पुण्य मिळवलं, पण त्या पुण्याने आम्ही देवाची कामना केली नाही, आम्ही स्वर्गाची कामना केली. आम्ही स्वर्गात आलोही पण स्वर्गात नुसते भोग आहेत, मजा आहे. इथं देवा तुझं भजन नाही आणि तुझ्या भजनाशिवाय मुक्ती नाही, भजनाशिवाय मजा नाही आहे. देवा आम्ही चुकलो, आम्हाला पुन्हा मनुष्याचा जन्म दे.
स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. देवा मी चुकलोय, स्वर्गात आलो तर पडलोय, यात मजा नाही. आणि म्हणून बघा स्वर्गातील अमर देवता मनुष्य देहाची कामना करतायत आणि ते आपली चूक कबूल करतायत की आम्ही मनुष्य योनीत असताना आम्हाला मनुष्य देहाचं महत्त्व कळलं नाही, मजा आजा केली, पुण्य कमवलं, पण त्या पुण्याने देव मागितला नाही, आम्ही स्वर्ग मागितला, स्वर्गात येऊन पडलोत, आम्ही पुन्हा जन्ममानाच्या फेऱ्यात अडकलोत. पुण्य संपलं की आम्हाला पुन्हा मृत्यूलोकात जावं लागेल, किडामुंगी बनावं लागेल. तर या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. यावं लागतं, पुण्य बघून झालं की मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. मग स्वर्गातले अमरदेवता मनुष्य देहाची कामना करतायत. तर तुम्ही सध्या मनुष्य देहात आहात, मनुष्य देहात आहात, याचं महत्त्व समजून घ्या, भक्तीला लागा, भगवंताची प्राप्ती करून घ्या. तुम्ही मनुष्य शरीरात आहात, मनुष्य देहात आहात. मनुष्य देहात असताना तुम्ही एकदाही रामनाम घेतलं नाही आणि सत्कर्म केली नाही तर तुम्ही नरकाला जाल. मग तुम्ही या देहाने पुन्हा हा देह मिळवला का? मी काय बोललो की माणसाने मनुष्य जन्माला आल्यावर एवढं तरी चांगलं वागावं की मेल्यावर पुन्हा आम्हाला डबल मनुष्य जन्म मिळेल, एवढं तरी चांगलं वागावं. पण मनुष्य जन्म कधी मिळेल? थोडीफार सत्कर्म केली, थोडंफार रामनाम घेतलं तर डबल मनुष्य जन्म मिळेल. पण रामनामच घेतलं नाही, सत्कर्मच केली नाही, पापच केली तर तुम्ही सरळ नरकाला जाल. मग काय झालं? जन्मायोनी काय केले तेव्हा मुद्दल गमावले. मुद्दल मनुष्य शरीर तुम्हाला मिळालं नाही. मनुष्य देहात आहात, मनुष्य शरीर एक मुद्दल आहे. आणि या मनुष्य शरीराने घेतलेलं रामनाम हे एक व्याज आहे. तुम्ही निरंतर रामनाम घेतलंय, सत्कर्म केलीत, पण घेतलेलं रामनाम सकाम भावनेने घेतलंय, तुम्ही स्वर्गाला जाल. जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक अशा वरच्या चांगल्या चांगल्या येऊन जाल. निरंतर रामनाम घेतलंय पण सकाम भावनेने घेतलंय, स्वर्गाला जाल. तुम्ही निरंतर रामनाम घेतले पण निष्काम भावनेने घेतलंय, तुम्ही मोक्षाला जाल, संत व्हाल. पण रामनामच घेतलं नाही तर तुम्ही सरळ नरकाला जाल. तुम्हाला मुद्दल मनुष्य जन्मही मिळायचा नाही. आणि याला तुकोबाराय म्हणतात की जन्मा येऊनी काय केले तू मुद्दल गमावले. सावकार म्हणतो राहिला व्याज पण मुद्दल तर दे बाबा. समोरचं लबाड निघतं, मुद्दलही बुडवतं. तुम्ही मनुष्य जन्मात आहात म्हणजे मनुष्य शरीर मुद्दल आहे. एवढं तरी चांगलं वागा, एवढं तरी रामनाम घ्या की पुन्हा डबल मनुष्य शरीर तरी मिळावं. राहिला स्वर्ग, राहिला वैकुंठ, राहिला मोक्ष, पण किमान मनुष्य शरीर तरी मिळावं. पण पापच केली आणि रामनाम घेतलं, रामनाम नाही घेतलं तर मनुष्य शरीर मिळत नाही, तुम्ही सरळ नरकाला जाता. मग तुमचं मुद्दल बुडालं की मनुष्य रूपातलं. याला तुकोबाराय म्हणतात की जन्मा येऊनी काय केले तेव्हा मुद्दल गमावले. आणि म्हणून मनुष्य येवनी ही अशी येवनी की इथून तुम्ही काही बनू शकता, काही बनू शकता. डायरेक्ट नाराचा नारायण बनू शकता, तुम्ही डायरेक्ट पांडुरंग बनू शकता. तुम्हाला काहीही बनता येतं मनुष्य येवनीतून. आणि म्हणून मनुष्य येवनी महान आहे. मनुष्य येवनीतून तुम्ही स्वर्गाला जाता, जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ, तुम्ही मुक्त होता, मुक्तीवर भजनयुक्त संत होता. आणि हवं तर नरकाला जाता. मनुष्ययोनीतून तुम्ही प्रमोट होऊ शकता, रिव्हर्टही होऊ शकता. स्वर्ग वगैरे अशा मोठ्या मोठ्या वरच्या योनीला गेले तर तुम्ही प्रमोट झाले मनुष्ययोनीतून, पण नरकाला गेले तर रिव्हर्ट झाले. आणि म्हणून मनुष्ययोनीतून प्रमोशनही आहे आणि रिव्हर्शनही आहे. मग प्रमोशन घ्यायचं का रिव्हर्शन घ्यायचं ज्याचं त्यांनी ठरवावं. नोकरी करताना एकाच पोस्टवर राहा वाटतं का आयुष्यभर? समजा तुम्ही कारकून आहेत, ज्युनियर क्लार्क, 4-5 वर्ष झाले की वाटतं ना आता सिनियर क्लार्क व्हावं, ऑफिस सुपरिटेंडंट व्हावं, त्याच्या पुढं काय असेल तर व्हावं. लेक्चरर आहेत तर रीडर व्हावं, असोसिएट प्रोफेसर व्हावं, पुढं प्रोफेसर व्हावं, डीन व्हावं, डेप्युटी डायरेक्टर व्हावं, डायरेक्टर व्हावं. प्रमोशन मिळावं असं वाटतं, एका पदावर काम करायला नको वाटतं. तसं मनुष्य शरीरातूनच प्रमोशन घेता येतं. मनुष्य शरीरातूनच स्वर्ग आहे, मनुष्य शरीरातून वैकुंठ आहे, मनुष्य शरीरातून मुक्ती आहे, मनुष्य शरीरातून संतपद आहे. चांगले वागले तर, सत्कर्म केले आणि रामनाम घेतलं तर. पण सत्कर्म केली नाही, रामनाम घेतलं नाही,
तर मनुष्यवनातूनच नरक बी आहे. मग मनुष्यवनीत आहात, पण तुम्हाला स्वर्गही मिळाला नाही, मोक्ष मिळाला नाही, पुन्हा मनुष्य जन्मही मिळाला नाही, तुम्ही सरळ नरकाला गेले. तर याला तुकोबाराय म्हणतात की जन्मायेऊनी काय केले तो मुद्दल गमावले. जन्मायेऊनी काय केले तो मुद्दल गमावले. बाबा मुद्दल तरी गमवू नकोस. मनुष्य शरीर हे मुद्दल आहे. एवढं तरी चांगलं वाग, एवढं तरी रामनाम घे की डबल तुला किमान मनुष्य शरीर तरी मिळेल पुढच्या जन्मात. एवढं तरी चांगलं वाग. पण चांगलं वागला नाही, वाईटच वागला, पापच केले, तर स्वर्ग आणि मोक्ष तो सोड, तू सरळ नरकाला जाशील. तुला पुन्हा मनुष्य शरीरही मिळायचं नाही. याला महाराज म्हणतात जन्मायोनी काय केले तुवा मुद्दल गमावले. जन्मायोनी काय केले तुवा मुद्दल गमावले. तात्पर्य, तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात सारखे विशेष भोगले आणि निषिद्ध कर्मच केले तर तुम्ही नरकाला जाता, पुन्हा मनुष्य शरीर मिळत नाही. स्वर्गमोक्ष सोडा, पण पुन्हा मनुष्य शरीरही मिळत नाही. आणि म्हणून मनुष्य जन्मात आहात तर पाप करायची टाळा, पुण्यकर्म करा, विषय भोगायचे टाळा, निर्विषय व्हा. तुम्हाला नरकाला कोण नेतं? दोनच गोष्टी प्रामुख्यानं, इतर छोट्या मोठ्या असतील पण प्रामुख्यानं दोनच गोष्टी तुम्हाला नरकाला नेतात. पहिली गोष्ट आहे निषिद्ध कर्म आणि दुसरं आहे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. निषिद्ध कर्म आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. निषिद्ध कर्म म्हणजे काय? जेवढी वाईट कर्म आहेत, पाप तया नाव परदारागमन, पाप तया नाव परदारागमन, पाप ते परधन अपहार. निषिद्ध कर्म म्हणजे पाप कर्म. ज्या कर्मातून पाप जन्माला येतं, ज्या कर्मातून पाप जन्माला येतं ते निषिद्ध कर्म. मग पाप काय? पाप तया नाव परदारागमन, पाप ते परधन अपहार. पुण्य परोपकारा, पाप ते परपीडा. परोपकारातून जन्माला येतं ते पुण्य, परपीडेतून जन्माला येतं ते पाप. तुमच्या कोणत्याही कृतीतून समोरच्याला दुःख झालं, पीडा झाली, तर त्यातून पाप जन्माला येतं. पाप तुम्हाला नरकाला नेतं. तुम्ही वाणीनं कुणाला दुखवलं, शिव्या दिल्या, तोंड टाकून बोललं आणि समोरच्या माणसाला दुःख झालं, पीडा झाली, तुमच्याकडून वाचक हिंसा झाली, तुम्ही पाप केलं, पाप नरकाला नेतं. तुम्ही कुणाचं वाईट चिंतवलं, पाप झालं, पाप नरकाला नेतं. तुम्ही कुणाचं ताडण मारण केलं, हाणलं मारलं, शारीरिक हिंसा झाली, पाप जन्माला येतं, पाप नरकाला नेतं. तुमच्या कोणत्याही शारीरिक, मानसिक आणि वाचिक कोणत्याही कृतीतून समोरचा मनुष्य दुःखी झाला, समोरचा मनुष्य दुःखी झाला, पीडित झाला, हे पाप असते. पाप ते परपीडा. तुकोबारांनी व्याख्याच केली पुण्य पापाची. पुण्य परोपकारा, पाप ते परपीडा. परोपकारातून जन्माला येतं ते पुण्य, परपीडेतून जन्माला येतं ते पाप. आणि म्हणून अनितीनं वागणं, पाप तया नाव न जाणिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. नीती सोडून जे वागणं आहे, उन्मत्त वागणं आहे, ते पाप आहे. निषिद्ध कर्मातून जे जन्माला येतं ते पाप आहे. सोप्या भाषेत वाईट वागण्यातून जे जन्माला येतं ते पाप आहे. जेवढं काही वाईट आहे. आणि मुख्य पाप काय? पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचारानं, लबाडीनं लुटणं हे पाप आहे. आणि परस्त्री भोगणं पाप आहे. आणि हे पाप तुम्हाला नरकाला नेतं. पुन्हा तुम्हाला मनुष्य जन्म मिळत नाही. आणि मनुष्य जन्म मिळाला नाही, याला महाराज म्हणतात जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावले. परस्त्री भोगणं पापे, दुसऱ्याचा पैसा लबाडीने भ्रष्टाचाराने लुटणं पाप आहे. मनुष्य जन्माचा एकच उद्देश झालाय, वाम मार्गानं, लबाडीनं, भ्रष्टाचारानं पैसा कमवणे आणि विषय भोगणे. एवढाच एक मनुष्य जन्माचा हेतू बनलाय.
एवढाच एक मनुष्य जन्माचा हेतू बनला आहे. सगळी माणसं पोटाच्या मागे लागली आहेत. धनवरा म्हणतात केवळ देहभरण हे तो उघडी नागवन, या कारणे येतं अंतकरण द्यावे ना. देवाची कुणाला गरजच राहिली नाही. येणे, खाणे पिणे, मजा करणे, मरून जाणे हाच मनुष्य जन्म आहे. आणि म्हणून बहुतांशी लोक, मॅक्झिमम लोक जन्माला आल्यानंतर दोनच गोष्टीच्या मागे लागतात. बऱ्या मार्गाने असो वाईट मार्गाने असो, पैसा कमवणे आणि त्या पैशाच्या जीवावर विषय भोग घेणे, मजा करणे, हाच एक माणसाचा हेतू आहे. देवाची कुणाला गरजच राहिली नाही. आणि गडगंज पैसा हा चांगल्या मार्गाने सहसा मिळतच नाही. कारण शास्त्र आहे, जेवढं नशिबात आहे तेवढंच मिळतं, नशिबापेक्षा अधिक मिळत नाही. कारण पैसा मिळण्यासाठी किंवा पैसा आपल्या जीवनात यावा यासाठी भाग्य लागतं. धनवारा लिहितात की भाग्य तेथ विलासो, सुख तेथे उल्हासो, हे असो तेथ प्रकाशू जेथ सूर्य. जिथं सूर्य आहे तिथं प्रकाश आहे, जिथे सुख आहे तिथं उल्हास आहे, जिथं भाग्य तिथं विलास आहे, अर्थात श्रीमंती आहे. भाग्य तेथ विलासो. पैसा मिळण्यासाठी नशीब अनुकूल असावं लागतं, हा सिद्धांत आहे. भाग्य तेथ विलासो धनवारा आहे. भाग्यात असेल तरच पैसा मिळतो, अन्यथा मिळत नाही. मग तुम्हाला पैसा तर गडगंज पैसा हवा आहे. आणि मग हा बी सिद्धांत आहे की पैशाचं झाड हे सहसा पापाच्याच भूमीवर उगवतं. पैशाचं झाड हे सहसा पापाच्याच भूमीवर उगवतं. झाड पैशाचं आहे पण भूमी पापाची आहे. झाड पैशाचं आहे पण भूमी अर्थात जमीन पापाची आहे. पैशाचं झाड हे सहसा पापाच्या जमिनीवरच उगवतं. अर्थात गडगंज श्रीमंती ही हरामखोरीनीच मिळते, लबाडीनीच मिळते, भ्रष्टाचारानंच मिळते, सरळ मार्गाने कधीच नाही. का तर भाग्यात एवढं नसतेच ना. पैसा भाग्याने मिळतो, हा सिद्धांत आहे. भाग्य तेथ विलासो. भाग्याने श्रीमंत होता आलं असतं, आपल्या स्वबळावर श्रीमंत होता आलं असतं तर जगातील प्रत्येक मनुष्य श्रीमंत झालेला दिसला असता. पण आज रात्रंदिवस शारीरिक आणि बौद्धिक काबाड कष्ट करूनही असे कितीतरी लोक आहेत की त्यांना मोठ्या मुश्किलीने 2 टायमाची भाकरी नशीब होते, त्यापेक्षा अधिक काही मिळत नाही. याचा अर्थ स्वबळावर माणसाला श्रीमंत होता येत नाही. आणि स्वबळावर श्रीमंत होता आलं असतं तर जगातील प्रत्येक माणूस श्रीमंत झालेला दिसला असता. पण आज अशी परिस्थिती नाही आहे. रात्रंदिवस शारीरिक बौद्धिक दोन्ही काबाड कष्ट करून असे कितीतरी लोक आहेत की त्यांना मुश्किलीने 2 टायमाची भाकरी नशीब होते, त्यापेक्षा अधिक मिळत नाही. का तर भाग्य अनुकूल नाही. भाग्य अनुकूल असेल तर पैसा मिळतो. भाग्य तेथे विलास. मग भाग्यात असून असून किती असते, कामापुरतं. पण तुम्हाला तर गडगंज हवं आहे आणि ते भाग्यात नाही. मग तुम्ही वाम मार्गानं, लबाडीनं, भ्रष्टाचारानं घरात आणता. आणि भ्रष्टाचारानं, वाम मार्गानं पैसा घरात आणणं हे पाप आहे. तुकोबाराय बोलतात की पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. परस्त्री भोगणं आणि दुसऱ्याचा पैसा लबाडीने आपल्या घरात आणणं हे पाप आहे. आणि हे पाप तुम्हाला नरकाला नेतं. तुम्ही परस्त्री भोगली, भ्रष्टाचार केला, लबाडीने पैसा घरात आणला, हे पाप आहे. हे पाप तुम्हाला नरकाला नेतं. तुम्हाला पुन्हा मनुष्यजन्म मिळत नाही. लबाडीने पैसा मिळाला आहे पण मेल्यावर नरक मिळाला आहे, पुन्हा मनुष्य शरीर मिळालं नाही. आणि पुन्हा मनुष्य शरीर न मिळणं याला तुकोबाराय म्हणतात की जन्मायुनी काय केले तुवा मुद्दल गमावले. जन्मायुनी काय केले तुवा मुद्दल गमावले. म्हणून निषिद्ध कर्म करू नका, वाईट कर्म करू नका, परस्त्री भोगू नका, दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचारानं लांडीला बडीनं लुटू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, भाग्यात आहे तेवढंच मिळतं आणि भाग्यापेक्षा अधिक आणलं तर ते टिकत नाही. नाथ महाराज लिहित आहेत, स्वयशीनता अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञान. ओय नीट आहे का? स्वयशीनता अहोराती,
अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाचे हाती, हे साधक जाणती सज्ञान. अद्रष्ट म्हणजे नशीब. नाथ महाराज म्हणतात की नशिबात आहे तेवढंच मिळतं, नशिबापेक्षा अधिक एक फुटकी कवडी मिळत नाही. आणि लांडीला वडीन तुम्ही जर पैसा घरात आणलाच तर तो टिकत नाही. आणि म्हणून एक उर्दू शायर म्हणतो कि समय से पहले और भाग्य से ज़्यादा, समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता, और मिल भी गया तो वो टिकता नहीं. आणि म्हणून घडीवर भ्रष्टाचार करताना मजा वाटते. आज भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय, पण भ्रष्टाचार हे पाप आहे. भ्रष्टाचार केल्यावर आपण नरकाला जाऊ याची माणसाला आठवणच राहिली नाही. आणि शिवाय भ्रष्टाचाराचा पैसा टिकत नाही. भ्रष्टाचाराने काय काय नुकसान होतं, काय काय नुकसान होतं ऐका मी सांगतो. तुम्ही लांडी लबाडीने भ्रष्टाचार करून पैसा घरात आणलाय, त्या लबाडीच्या पैशाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी तुमच्या जीवनात 5 शत्रू सोडते. नाथ महाराज लिहित आहेत, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. उभी नीट ऐका नाथ महाराजाची. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. तुम्ही लबाडीने पैसा आणलाय, लक्ष्मी आबोले, भ्रष्टाचार केलाय, पैसा घरात आणलाय. लबाडी असो, चोरी असो, भ्रष्टाचार असो, एकच झालंय. लबाडी केली, भ्रष्टाचार केलाय, पैसा घरात आणलाय. हा पैसा म्हणजे लक्ष्मी आबोले, तिला हात नाही पाय नाही, पिशवीत घातली आणली. हा पैसा अर्थात लक्ष्मी घरात आली की ती आल्याला तुमच्या घराचा डोंडाळा घेते आणि बघते की या घरात माझा नवरा श्रीकृष्ण कुठं वास करतो का. कारण तिने शपथ खाल्ली, मी थांबेल, मी उभी राहील, मी नांदेल तर फक्त माझा नवरा भगवान श्रीकृष्ण याच्या बाजूला, इतरत्र कुठेही नाही. बरं सांगतायत, तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. जिथं लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण उभा आहे तिथेच लक्ष्मी उभी असते, इतरत्र कुठेही नाही. मग लक्ष्मी भ्रष्टाचार करून तुम्ही घरात आणली, लक्ष्मी म्हणजे पैसा, तो पैसा भ्रष्टाचारानं घरात आणलाय पण आल्या आल्या हा पैसा अर्थात लक्ष्मी तुमच्या घराचा डोंडाळा घेते, सगळ्या घरात फिरते. या घरात माझा नवरा कृष्ण कुठं गुप्त रूपानं वास करतो का. पण ते घर लबाडाचं आहे, तिथं कृष्ण नसतो. का तर कृष्णाने शपथ खाल्ली, मी थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी, माझे भक्त गाती जिथे, नारदा मी उभा तिथे. देव 2 गोष्टीपाशी उभा आहे, एक नीती आणि दुसरी भक्ती. मग लबाडाचं घर आहे, त्याच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही, मग तिथं कृष्ण नाही गुप्त रूपानं. मग त्या घरात कृष्ण नाही, मग लक्ष्मीला तर आणले. आणि लक्ष्मी म्हणते ज्या घरात कृष्ण आहे तिथंच मी थांबेल, अन्यथा थांबणार नाही. मग लक्ष्मीला लबाडीने तर आणले, पण त्या घरात कृष्णाचा वास नाही. मग लक्ष्मीला निघून जायचं आहे तर कसं जायचं. लक्ष्मी त्या लबाड भ्रष्टाचारी माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते, त्या धनाचा नाश करते आणि निघून जाते. नाथ महाराज लिहित आहेत, दायाद चोर राजा आगी, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. दायाद 5 शत्रू आहेत, त्यातला पहिला दायाद. दायाद म्हणजे आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपणे. ज्या घरात लबाडीने पैसा येतो त्या घरात एक ना एक दिवस भावाभावात यादवी माजतेच. भावाभावात काट्याकोरड्या होतात. भाऊ त्या पैशाच्या वाटणीसाठी एकमेकाचे डोके फोडतात, खून करण्यापर्यंत प्रकरण जातं. सभोवताली आपण पाहतो, ज्या घरात लबाडीने पैसा येतो त्या घरात भावाभावात एक ना एक दिवस भांडणं होतात, घर फुटतं, घराचं वाटोळं होतं. भाऊ ते धन वाटून घेतात, वाम मार्गात फालतू मार्गात खर्च करतात आणि शेवटी त्या भ्रष्टाचारी लबाड माणसाला कंगाल करतात, भिकाल लावतात. याला म्हणतात दायाद. दायाद या शब्दाचा पहिला अर्थ, आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपतात, आपलं धन लुटतात आणि त्या भ्रष्टाचारी माणसाला भिकाल लावतात. हा दायाद. दायाद शब्दाचा दुसरा अर्थ आहे, लक्ष्मी आपल्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाकडे झुकवते
त्याला वाममार्गात पैसा खर्च करायला त्याने निघून जाते. बाप जगतो ते अवलादीसाठी. तुमच्या जीवनातून जर अवलाद वजा केली तर बाप झाडाला टक्कर घेईल, जीव देईल. जगायचं कोणासाठी? कोणताही बाप जगतो ते अवलादीसाठी. पण अवलाद जर आपल्या डोळ्यापुढे नंगा नाच करत असेल तर बाप सहन करत नाही, अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. बाप कुठलंही दुःख सहन करेल, पण अवलाद जर आपल्या डोळ्यापुढे वाईट वागत असेल तर बापाला ते सहन होत नाही. बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. बाप गुडघ्यात मान घालतो आणि पोराला म्हणतो, अरे पोरा, या पैशाचं नको असं वाटोळं करू. अरे पोरा, या पैशाचं नको असं वाटोळं करू. हे पैसे मिळवण्यासाठी मी लई लोकांचे मुंडके मोडलेत. हे पैसे मिळवण्यासाठी मी लई लोकांचे मुंडके मोडलेत. पोरगं म्हणतात आता जर्रा दम काढ. पोरगं म्हणतात आता जर्रा दम काढ, तुझंच मुंडकं मोडायचं बाकी आहे. आणि पोरगं बापाचं मुंडकं मोडतच गचोऱ्याला धरतं, काढ म्हणतं चावी. पैसा घेऊन जातं, बाई बाटली ताटली अशा वाम मार्गात खर्च करतं आणि बापाला भिकायला लावतं. पोटी नालायक अवलाद देणे ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. पोटी नालायक अवलाद देणं ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. अशा प्रकारे हा दायाद शत्रू आपले भाऊबंद आणि आपली अवलाद यांना दुर्बुद्धी फोडून आपला पैसा लुटायला लावते आणि तो भ्रष्टाचारी मनुष्य भिकायला लागतो. मग मला सांगा, तुम्हाला सद्गुणी अवलाद हवी आहे का भ्रष्टाचाराचा पैसा हवा आहे? गडीभर भ्रष्टाचाराचा पैसा घरात येईल पण अवलाद व्हायला जाईल. तुम्ही जगता कोणासाठी? अवलाद व्हायला गेल तर जगता कोणासाठी? घरात लबाडीचा पैसा आला तर अवलाद व्हायला जातेच. ज्याच्या ज्याच्या घरात लबाडीने पैसा येतो, भ्रष्टाचाराने पैसा येतो, त्या सगळ्याच्या अवलादी तपासून पहा. सगळे बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला झुकलेले लेकर आहेत. शाळा शिकत नाहीत, कॉलेज शिकत नाहीत, जातात शाळेत कॉलेजात, ते केवळ टुकार करणं, उन्हाडक्या करण्यासाठी, टुकारपणा करण्यासाठी, वाईट वागण्यासाठी जातात. भ्रष्टाचारी माणसाने आपल्या अवलादी तपासून पाहावात, वायाला गेलेले आहेत. मग तुम्हाला सद्गुणी अवलाद हवी आहे का भ्रष्टाचाराचा पैसा हवा आहे? भ्रष्टाचाराचा पैसा घरात आणला की तुमची अवलाद व्हायला गेलीच, कारण लक्ष्मी दुर्बुद्धी फोडते, नात मारत बोलतायत. दायाद नावाचा शत्रू मागे सोडतात, भाऊबंद तुमच्या वाईटावर टपतात, लक्ष्मी अवलादील दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाकडे झुकवते, तुमच्या पैशाचं वाटोळं करते, तुम्हाला भिकार लावते आणि शेवटी अवलादे व्हायला जाते. मग ज्याचा त्यांनी विचार करा, सद्गुणी अवलाद हवी का भ्रष्टाचाराचा पैसा हवा आहे? भ्रष्टाचाराचा पैसा येईल पण अवलाद व्हायला जाईल. भ्रष्टाचार नाही केला मोजका पैसा असेल पण अवलाद सद्गुणी असेल. आणि सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती. बाप कफरलं की खिशात 10 रुपये पण अवलाद सद्गुणी, त्याच्यासारखा श्रीमंत बाप तोच टनाटन उड्या मारतो. बाप कोट्याधीश आहे पण अवलाद नालायक आहे. बाप कोट्याधीश आहे पण अवलाद नालायक आहे, त्याच्यासारखा भिकारी बाप तोच. सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. म्हणून भ्रष्टाचार टाळा, अन्यथा भ्रष्टाचार कराल ते भ्रष्टाचाराची लक्ष्मी तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडेल, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला झुकेल, तुम्हाला भिकायला लावेल. अशा प्रकारे हा दायाद शत्रू आपल्या भाऊबंद आणि आपल्या मुलाच्या हाताने आपल्या पैशाचं वाटोळं करते. हा दायाद शत्रू आपल्या पैशाचं वाटोळं करतो आणि आम्हाला भिकायला लावतो. दायाद शत्रू आमचे भाऊबंद आणि आमच्या मुलाच्या हाताने पैशाचं वाटोळं करतो आणि आम्हाला भिकायला लावतो. दुसरा शत्रू आहे दायाद चोर. लबाडीच्या धनाची चोरी होते. लबाडीचं धन चोरीला जातं. धन इमानदारीचं आहे. धन इमानदारीचं आहे. तुम्ही 4 दिवस घर उघडं टाकून जा, त्याची चोरी होत नाही. का? धर्म हा धनाचा कवच असतो. धर्म हा धनाचा कवच असतो. लबाडीने धन मिळवलंय, अधर्मात धन मिळवलंय, अधर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि त्या धनाची चोरी होते. अधर्म चोराला जाऊन सांगतो, या घरात अधर्माचं धन आहे, घेऊन जा. अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. पण धन धर्मानं मिळवलंय तर धर्मच धनाचं कवच बनतो आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षणही करतो. धर्म हा धनाचे कवच असतो. आणि मग नाथ महाराज लिहित आहेत की जयाच्या द्रव्यासी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळ्याची होय क्षीण तेचे लक्षण हरी सांगे. करुणी सायास जोडला अर्थ बहुवस,
त्याशी अधर्मे आला नाश, तोच विलासारी सांगे. अधर्मानं धन मिळवले, अधर्म त्याचं कवच बनतो, अधर्म त्याची चोरी करायला होतो. धर्मानं धन मिळवले, धर्म त्या धनाचं कवच बनतो आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. म्हणून तुम्ही धन 7 खोल्यात डांबून ठेवा. अधर्माचा असेल त्याची चोरी होतेच. धर्माचा असेल घर उघडं टाका, चोराला दुर्बुद्धी होत नाही, तुमच्या धनाची चोरी होत नाही. आणि म्हणून अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. दायाद चोर राजा, अधर्माच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते. मोदी साहेब नोटबंदी करतात, हां, किंवा इन्कम टॅक्सची धाड पडते, किंवा ईडी मागायला लागते. अनेक भानगडी आहेत. मोदी साहेब जेव्हा टी व्हीवर आले, काय तारीख होती? 8 नोव्हेंबर 2017. आज से 500 और 1000 की नोट चलन से बाद होगी. पायाखालची जमीन सरकली, पायाखालची जमीन सरकली लोकांच्या. गोदामाच्या गोदामं भरले होते पैशानी, पोतेच्या पोते भरले होते 1000 आणि 500च्या नोटांनी. गंगेत पैसा वाळला, गंगेत पैसा वाहिला, पैसा जाळून टाकला. का तर 2.5 लाखापेक्षा जास्त पैसा बँकेत भरला तर जेलात जावं लागतं. गोदामाच्या गोदामं भरले होते. अधर्माच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते, किंवा नोटबंदी होते, किंवा ईडी मागायला लागते. दायाद चोर राजा, याला राजा म्हणतात. लोकांना पंतप्रधान किरकोळ वाटायचा. दिलाय निवडून बसलाय दिल्लीत, त्याचा आपला काय संबंध आहे? पण राजा काय असतो हे नोटबंदी झाल्यावर कळलं की पंतप्रधान राजा काय असतो. हां, अधर्माच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते, नोटबंदी होते, किंवा ईडी मागे लागते, याला राजा म्हणतात. दायाद चोर राजा आगी, अधर्माच्या धनाला आग लागते आणि आग लागून ते धन नाहीसं होतं. अधर्माच्या धनाला आग लागते आणि आग लागून ते धन नाहीसं होतं. 5वा शत्रू आहे अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. 5वा शत्रू आहे अधर्मे रोग संचरे अंगी. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी. अधर्मानं लबाडीनं भ्रष्टाचारानं धन घरात आणलंय. त्या अधर्मी माणसाला नाना प्रकारचे रोग होतात आणि ते रोग दुरुस्त करण्यात त्याचा सारा पैसा खर्च होतो आणि तो भिकायला लागतो. म्हणून बघा, ज्या घरात लबाडीने पैसा येतो त्या घरातला दवाखानाच बंद होत नाही. किंवा ज्या घरात लोक सारखी बिमार पडतात, समजून घ्यावं त्या घरात लबाडीने पैसा येतो. अनुमान प्रमाण लबाडीने पैसा घरात येतो, त्या घरातला दवाखानाच बंद होत नाही, डॉक्टरची मजा होते. अधर्मे रोग संचरी अंगी. अधर्मानं धन आणलेस, अधर्म तुझ्या जीवनात रोग आणील. तुका म्हणे पापे इति रोगाची रूपे. तुका म्हणे पापे इति रोगाची रूपे. अधर्म केलेस, पाप केलेस, लबाडीन पैसा घरात आणलास, पाप केलेस. लबाडीन घरात पैसा नाही पाप आहे. पाप केलेस, अधर्म केलास, अधर्म पाप तुझ्या जीवनात रोग घेऊन येईल आणि हे नाना प्रकारचे रोग दुरुस्त करण्यात तुझा सगळा पैसा खर्च होईल, तू भिकायला लागशील. अधर्मे रोग संचरी अंगी. आणि म्हणून बघा, असे हे जे कसलेले भ्रष्टाचारी असतात, कसलेले भ्रष्टाचारी, ते आपल्या शर्टाची बटणं काढतात आणि असे समोर येतात आणि म्हणतात, बघा ना साहेब, हे काळं काळं काय, बघा ना साहेब. शर्टाची बटणं काढतात आणि म्हणतात छाती दाखवून, बघा ना साहेब, हे काळं काळं काय. आपण म्हणायचं, काय ते काळं काळं, काय ते काळं काळं. ते म्हणतं, साहेब माझं 2 वेळेस बायपास झालं ना, साहेब माझं 2 वेळेस बायपास झालं ना. अरे 3 वेळेस होईल ना, 3 वेळेस होईल ना. तुझं नाही तर का आमचं होईल का. अधर्मे रोग संचरी अंगी. तुका म्हणे पापे इति रोगाचे रूपे. लबाडीने, अधर्मानं, भ्रष्टाचारानं पैसा घरात आणलायस, पाप केलेस, पाप रोग घेऊन येतील आणि ते रोग दुरुस्त करण्यात तुझा सगळा पैसा खर्च होईल आणि तू भिकायला लागशील. ते रोग दुरुस्त करण्यात तुझा सगळा पैसा खर्च होईल, तू भिकायला लागशील. आणि याला नाथ महाराज म्हणतात, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती.
मग ज्याचा त्याने विचार करावा की अधर्मानं, लबाडीनं, भ्रष्टाचारानं पैसा आणलाय, पण आपलं काय काय वाटोळं झालंय. अधर्मानं पैसा घरात आणला तर काय काय वाटोळं झालंय. मनुष्य भ्रष्टाचारी आहे, लबाड आहे, भ्रष्टाचार करून घरात पैसा आणतो, त्याचं काय काय वाटोळं होतं. काय काय वाटोळं होतं भ्रष्टाचारी माणसाचं. पहिली गोष्ट, भाऊबंद त्याच्या वाईटावर टापतात. दुसरी गोष्ट, अवलाद व्हायला जाते, बाई बाटली ताटली इकडं झोकते. तिसरी गोष्ट, तो भ्रष्टाचारी मनुष्य स्वतः व्यसनी बनतो. चौथी गोष्ट, त्या भ्रष्टाचारी माणसाला नाना प्रकारचे रोग होतात. रोग दुरुस्त करण्यात पैसा निघून जातो. पैसा गेला, भ्रष्टाचाराचं पाप माती शिल्लक राहिलं, पापामुळे तो नरकाला गेला. नरकाला गेला म्हणून मुद्दल मनुष्य देह मिळाला नाही. आणि याला तुकोबाराय म्हणतात, जन्मा येऊन काय केले तू मुद्दल गमावले. जन्मा येऊन काय केले तू मुद्दल गमावले. भ्रष्टाचारी मनुष्य चारी बाजूनी होरपळला जातो, चारी बाजूनी होरपळला जातो, त्याच्या पदरात काहीच पडत नाही. बघा ना, भाऊबंद वाईटावर टपले, भाऊबंद वाईटावर टपले, अवलाद व्हायला गेली, तो स्वतः व्यसनी बनला, त्याला नाना प्रकारचे रोग झाले. भ्रष्टाचाराचा पैसा निघून गेला, भ्रष्टाचाराचं पाप माती राहिलं, त्या पापाने तो नरकाला गेला, चारी बाजूने होरपळला, पुन्हा मनुष्य शरीर मिळालं नाही. यालाच तुकोबाराय म्हणतात, जन्मा येऊनी काय केले तू मुद्दल गमावले. जन्मा येऊनी काय केले तू मुद्दल गमावले. आणि म्हणून भ्रष्टाचार टाळा, काही पदरात पडत नाही. मला सांगा, भ्रष्टाचार तुम्ही करायचा, भ्रष्टाचार करणं हे पाप आहे. भ्रष्टाचार तुम्ही करायचा, पाप करून पैसा तुम्ही आणायचा, पाप तुमच्या एकट्याच्या माथ्यावर आहे. त्या पैशावर सगळ्या घराने मजा करायची, कारण पापात कोणी भागीदार नसते. तुम्ही भ्रष्टाचार केला आहे, हे भ्रष्टाचाराचं पाप तुमच्या एकट्याच्या माथ्यावर आहे. भ्रष्टाचाराचं पाप तुमच्या एकट्याच्या माथ्यावर आहे. भ्रष्टाचार केला आहे म्हणजे पाप तुम्ही केलं आहे. भ्रष्टाचाराच्या पैशावर सगळ्या घराने मजा करायची, पण या पापामुळे तुम्ही एकट्याने नरकाला जायचं आहे. हे शहाणपणाचं आहे का गाढवपणाचं, हे ज्याचं त्यांनी ठरवावं, ज्याचं त्यांनी ठरवावं. वाल्या कोड्याला हेच विचारलं नारदानी की नारदा, तू माणसं मारतोयस, पाप करतोयस, तुझ्या पापात कोणी सहभागी आहे का. वाल्या म्हणतो मला काय माहीत. म्हणले जाणं विचारून घरी. म्हणले नारद महाराज तुम्ही पळून जाताल. अरे म्हणले मला बांध, झाडाला बांध, मी पळून जात नाही. नारदाला बांधले दोऱ्याने, कासऱ्याने, आणि वाल्या गेलाय घरी. आधी बायकोकडे गेलाय. बायकोला म्हणतो अगं मी रोज माणसं मारतोय, पाप करतोय, पैसे आणतो, तुम्हाला पोचवतोय, माझ्या पापात सहभागी आहेस का. बायको म्हणते हे बा धनी, ज्या दिवशी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्या दिवसापासून माझ्या भरण पोषणाची जिम्मेदारी तुमची, तुम्ही जाणं आणि तुमचं पाप जाणं. आणि ती इवळत होती मोठ्या मोठ्याने. वाल्या म्हणतो कम निवळाली, कम बोंबलाली. ती बायको म्हणली मला विंचू चावलाय. विंचू चावलाय. मग ती वाल्याची बायको म्हणते इकडे या, मला विंचू चावलाय, मुंग्या यायल्यात, वेदना व्हायल्यात, माझ्या अर्ध्या वेदना वाटून घ्या. वाल्या म्हणतो तुझ्या वेदना मी कसे वाटून घेऊ. मग बायको म्हणते मी तुझं पाप कसं वाटून घेऊ. मी तुझं पाप कसं वाटून घेऊ, तू जाणं तुझं पाप जाणं. वाल्या कमरात मोडला. माईकडे गेला, म्हणतो आई मी माणसं मारतो, पाप करतो, पैसे आणतो, तुम्हाला पोसवतो, माझ्या पापात सहभागी आहेस का. आई म्हणते बाबा माझ्या गवऱ्या पुढे गेल्या, 4 गेले 2 राहिले, म्हातारपणी मला कशाला पापात वडतो, तू जाणं तुझं पाप जाणं. वाल्या गुडघ्यात मोडला, आधी कमरात आता गुडघ्यात मोडला. वाल्या पोराकडे गेला, म्हणजे पोरा मी माणसं मारतो, पैसे आणतो, तुम्हाला पोसवतो, माझ्या पापात सहभागी आहेस का. पोरगं म्हणतं बाबा मला काय कळतं, माझं खेळून खाण्याचं वय आहे, तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं. वाल्या गोट्यात मोडला, गोट्यात मोडला, सगळाच मोडला. उपरती झाली, रखरखीत वैराग्य आलं. वाल्या नारदाकडे गेला, पायावर लोळू लागला, म्हणले महाराज कोणी माझ्या पापात सहभागी नाही आहे, काही मार्ग दाखवा,
नारदानी राम नामाचा मंत्र दिलाय. राम घोक म्हणले, वाल्या राम घोकत बसलाय. सुरुवातीला मरामराच म्हणायचा, पण राम घोकत बसलाय, वारुळ वाढलं. रामनामानं वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्याच्या पापात कोणी सहभागी नव्हतं. तुम्ही भ्रष्टाचार करता, तुमच्या पापात कोणी सहभागी नाही आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्या एकट्याच्या माथी पाप आहे. पाप तुम्ही करायचं, नरकाला तुम्ही जायचं. भ्रष्टाचाराच्या पैशावर साऱ्या घराने मजा करायची, पण नरकाला तुम्ही एकट्यानं जायचं. किती शहाणपणाचं आहे हे ज्याचं त्यांनी ठरवावं, ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि म्हणून शहाणे व्हा. का तर मनुष्यजन्म अनमोल आहे, मोठ्या मुश्किलीने मिळाला आहे. याचं मात्र करू नका, याचा कचरा करू नका. मनुष्य जन्माला येऊन तुम्ही पापच करत राहिले, निषिद्ध कर्म करत राहिले, परद्रवी परनारीचा अभिलाष करू लागले, निषिद्ध कर्म करतायत, जमेल तेवढे वाईटच कर्म करतायत, पापच करतायत, भ्रष्टाचारच करतायत. ही पापं तुम्हाला नरकाला नेतील. आणि पापाने नरकाला नेलं तर पुन्हा मनुष्यजन्म नाही तुम्हाला. मग ज्या मनुष्य जीवनाच्या बळावर तुम्ही पाप केलं आणि नरकाला गेले, ते मुद्दल मनुष्य शरीर तुम्हाला मिळत नाही ना नरकाला गेल्यामुळं. याला तुकोबाराय म्हणतात, जन्मा येऊनी काय केले तू मुद्दल गमावले. जन्मा येऊनी काय केले तू मुद्दल गमावले. आणि म्हणून पाप करू नका, निषिद्ध कर्म करू नका, घाणेरडी वाईट कर्म करू नका की ज्याच्यातून पाप जन्माला येतं. जेवढे जेवढे वाईट कर्म आहेत त्या सगळ्यातून पाप जन्माला येतं, त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. तुकोबारांनी एका वाक्यात सांगितले पाप म्हणजे काय. पुण्य परोपकारा पाप ते परपीडा. आपल्या कृतीतून कुणालाही पीडा होईल असं वागू नका. आपण वागलो आणि आपल्या कृतीतून समोरच्याला पीडा झाली ते पाप आहे. पाप तया नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. माजल्यावनी वागणं, रीत सोडून वागणं, चुकीचं वागणं हे पाप आहे. परपीडा करणं हे पाप आहे. परद्रव्य परनारीचा अभिलाष करणं हे पाप आहे. परस्त्री भोगणं पाप आहे. दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचारानं लबाडीनं लुटणं हे पाप आहे. तात्पर्य जेवढं वाईट वागणं आहे, जेवढे निषिद्ध कर्म आहेत त्यातून पाप जन्माला येतं. हे पाप नरकाला नेतं, पुन्हा मनुष्यजन्म मिळत नाही. आणि मग ज्या मनुष्यजन्मातून पाप केलं त्या पापाने नरकाला नेलं, पुन्हा मनुष्यजन्म नाही, मुद्दल गेलं. म्हणून जन्मा येऊनी काय केले तो मुद्दल गमावले. पुन्हा मनुष्यजन्म नाही आहे आणि म्हणून मुद्दल गेलं. म्हणून जन्मा येऊनी काय केले तो मुद्दल गमावले. अर्थात मनुष्य जीवनातून मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य प्रामुख्यानं दोनच गोष्टी करतो, कुठल्या का मार्गाने होईना, चांगले असो वाईट असो, पैसा पैसा पैसा. आणि मग चांगल्या मार्गाने तर मिळत नाही, कारण नशिबात आहे तेवढाच मिळतो. मग जास्त हवा आहे तर वाईट वागावं लागतं, लांड्या लावड्या करावं लागतात, पाप करावे लागतात. पण ही पाप नरकाला नेतात ना. पुढचा विचार कर ना. आणि म्हणून भ्रष्टाचार टाळा, वाईट वागायचं टाळा, निषिद्ध कर्म टाळा. अन्यथा यातून निर्माण होणारं पाप तुम्हाला नरकाला नेईल. आणि म्हणून मी विषय मांडला होता की निषिद्ध कर्मातून आणि विषय भोगातून पाप जन्माला येतं. तर निषिद्ध कर्मातून पाप कसं जन्माला येतं आपण पाहिलं. थोडक्यात विषय भोगातून पाप कसं जन्माला येतं विचार मांडून सेवा आटोपती घेऊयात. विषय भोगातून पाप जन्माला येतं. विषय म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत: कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. शब्द हा कानाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, गंध हा नाकाचा विषय, चव हा जिभेचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. एक उदाहरण म्हणून कान या ज्ञानेंद्रियाचा विषय सांगतो आणि आपण पुढे जाऊयात. सगळीच 5 ज्ञानेंद्रिय सांगत बसलं तर वेळ जाईल, आपला व्हिडिओ लांबेल आणि व्हिडिओ संपेल. कान या ज्ञानेंद्रियाचं उदाहरण सांगतो, पाप कसं निर्माण होतं आणि ते पाप तुम्हाला नरकाला कसं नेतं. कान हा ज्ञानेंद्रिय आहे. शब्द हा कानाचा विषय आहे.
नरमारा लिहितात, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कानाला स्तुती आवडते, कानाला निंदा आवडत नाही. आता घडीवर तुमची कुणी तोंड बनून स्तुती केली, खूप तारीफ केली, तुमचं कौतुक केलं, स्तुती केली. स्तुती ही माणसाला अतिप्रिय आहे. स्तुती किती प्रिय आहे माणसाला? स्तुती ऐकायला मेलेला मनुष्य उठेल, स्तुती ऐकेल मग मरेल, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. बघा तुम्ही एखाद्याची स्तुती करा, कसे गुलाब खिलतात त्याच्या गालावर. निंदा करा, ते कसं तुमच्या अंगावर धावून येतं. कानाला निंदा आवडत नाही, कानाला स्तुती आवडते. तुम्हाला कुणाकडून आपला मतलब साधून घ्यायचा, त्याची नुसतीच स्तुती करायची. साहेब तुम्ही असे, बाईसाहेब तुम्ही तशा, बाईसाहेब चहा पाजती, जेवण घालती, साहेब तुम्हाला नोकरीच देतो. स्तुती करा. अहो देवाला स्तुती प्रिय. देवाचं नाम घेतो आपण म्हणजे काय? हरिनाम घेतो म्हणजे देवाची स्तुतीच आहे. देव प्रसन्न होतो, मुक्तीच देतो. स्तुती प्रत्येकाला प्रिय आहे. तुमची कोणी स्तुती केली आहे, तर ज्याने तुमची स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्या व्यक्तीबद्दल तात्काळ तुमच्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं. रागद्वेष, तो भांडणातला राग नाही, रागद्वेष. तुमची स्तुती केली, ज्यांनी स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रेम प्रीती निर्माण होते. तुम्ही त्याच्याशी झटकन मैत्री करता, त्याच्या गळ्यात हात टाकता, त्याला गोड बोलता, त्याची चौकशी करता, आपला परिचय देता, त्याचा परिचय करून घेता, त्याला हॉटेलमध्ये नेता, चहा पाजता, भविष्यात त्याच्याशी संबंध ठेवता, तुम्ही त्याच्या कामी येता, तो तुमच्या कामी येतो. तात्पर्य तुम्ही त्याच्यासोबत सद्वर्तन करता आणि सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो, पुण्य संसार बंधनात बांधतं. तुमची कोणी स्तुती केली आहे, ज्याने स्तुती केली आहे त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तात्काळ तुमच्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम, या रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य, पुण्यातून संसार बंधन. आता तुमची कोणी निंदा केली आहे, निंदा कानाला आवडत नाही. तर ज्याने कुणी तुमची निंदा केली आणि तो निंदा शब्द जर कानानं भोगला तर काय होतं बघा. आत हृदयात सुप्त अवस्थेत अहंकार दडलेला असतो. तुम्हाला कोणी घाण घाण बोलले, वाचाळ बोलले, घाण बोलले, तुमची निंदा केली आहे, आत अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो. तो अहंकार आतून तुम्हाला ढुसणी मारतो, बुकी मारतो, जाग करतो की बघ उठ, तुझी निंदा केली, तुला वाईट बोलला, तुला घाण घाण बोलला, तुझी निंदा केली बघ. अहंकार तुम्हाला तो निंदापर शब्द तुमच्या कानाला भोगायला लावतो. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात आणि ज्याने निंदा केली तात्काळ त्या निंदा करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून माणसाचा सारासार विचार नाहीसा होतो. सारासार विचार नाहीसा झाला की बुद्धिभ्रष्ट होते आणि बुद्धिभ्रष्ट झाली की मनुष्य त्या समोरच्या व्यक्तीबरोबर गलिच्छ वर्तन करतो, त्याला शिवीगाळ करतो, हाणतो, मारतो आणि या गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म आणि पुण्य आणि पाप मला की संसार बंधन आलंच. आणि म्हणून भगवंतही म्हणतात ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु जायते संगात संजयाते कामा कामात क्रोधोभी जायते क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति बुद्धिनाशात प्रणश्यति. तुमची कोणी स्तुती केली आहे, ज्याने कोणी स्तुती केली आहे त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम, या रागातून त्या व्यक्तीबरोबर सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. तुमची कोणी निंदा केली आहे, ज्याने निंदा केली आहे त्या निंदा करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष,
द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप, आणि पुण्य आणि पाप म्हटलं नाही म्हटलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जे वरावे तर तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहायका. ज्ञानोबा आहे. आगा कर्मे जे वरावे तर तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहायका. कर्म म्हणजेच पाप पुण्य. तुमच्या जीवनात नगभर जरी पुण्य पाप शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. 84 लक्ष इथं अडकावं लागतं. तर पुण्य आणि पाप भोगूनच पार पाडावं लागतं. मग इथे तुम्हाला संसारात कुणी बांधलं? पाप पुण्यानं. पाप पुण्य कोणामुळं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कोणामुळं? ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगामुळं. का या ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगामुळं. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग कोणामुळं? तर अहंकारामुळं. अहंकारामुळे कान या ज्ञानेंद्रियाचा विषयभोग, या विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. पण पुण्य किती कमावतो हो? ज्ञानेंद्रियाचे विषय भोगताना तुम्ही पुण्य फार करत नाहीत. कोणी स्तुती केली तर त्याच्याबद्दल राग, प्रीती, सद्वर्तन, एखाद्या वेळेस त्याला चहा पाडला झालं, पुण्य आलं जन्माला. पण एखाद्या वेळेस पण तुमची निंदा केली तर त्या निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, आणि द्वेषातून क्रोध, आणि त्याच्याबरोबर आयुष्यभर दुश्मनी, वैर बांधता तुम्ही. ज्यांनी स्तुती केली त्याच्याबरोबर मैत्री करता, पण प्रसंगानुसार झाली, भेट झाली नाही झाली, पुन्हा पुण्य करायला कुठं चान्स आहे. पण ज्यांनी निंदा केली त्याच्याशी तुम्ही वैर बांधता, बदला घ्यायला टापता, त्याचं वाईट चिंतिता, हाणता, मारता, ताडण करता, आणि सातत्यानं पाप करत असतात. आणि म्हणून विषयभोगातून पुण्य अल्पसं, पण पाप डोंगरा एवढं गडगंज निर्माण होतं. आणि म्हणून विषय सेवनातून मॅक्झिमम पापच जन्माला येतं, आणि पाप तुम्हाला नरकाला नेतं. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी येसनी पतन गिमनसीत पावे. नुसतं विषयाचं ध्यान, शब्द आहे का ज्ञानोबाचे? विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी येसने पतन गिमनसीत पावे. विषयाचं नुसतं ध्यान जरी मनात आणलं तर तुमचं पतन होतं. ते विषय तुम्हाला नरकालाच नेतात. तात्पर्य विषय भोगला की त्यातून पाप, आणि पापातून नरकच. आणि म्हणून विषयाची शंका मनी वस्ती देखा, तरी घातू करी असे का विवेक जाता. विषय भोगला की तुमचा विवेक नाहीसा होतो. तुम्ही समोरच्या बरोबर गलिच्छ वर्तन करता. निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, विवेक खल्लास की हाणामारी, भांडण, गलिच्छ वर्तन की पापच. पण विषयभोगातून पुण्य जन्माला येतं, पण अल्पसं. पण विषयभोगातून पाप टनानं, पोत्यानं, डोंगरावडं पाप, आणि हे पाप नरकाला नेतं. हे पाप नरकाला नेतं. आणि म्हणून विषयाचा त्याग करा. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले. आपण एकच कान या ज्ञानेंद्रियाचा विषय सांगितला आहे. तुम्ही स्तुती भोगली, स्तुती करणाऱ्याबद्दल राग, रागातून प्रीती, प्रेम, त्यातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. तुम्ही कानाचा निंदा शब्द भोगला, त्यातून निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप, पुण्यपाप म्हणलं की संसार बंधन. आगा कर्मे जे वरावे तर तीही सुखदुःखी फळावे, त्या ते भोगावया यावे देहायका. म्हणजे विषय सेवनातून नगभर पुण्य आणि डोंगरावडं पाप जन्माला येतं, आणि हे पाप तुम्हाला नरकाला नेतं. आणि मग ज्ञानोबा लिहितात की विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिमनसीत पावे. आणि म्हणून विषयाचा त्याग करा. जितके विषय भोगताल, विषय म्हणजे केवळ लैंगिक डिझायर एवढाच विषय नाही आहे. हे जे स्त्री पुरुषाचं लैंगिक अट्रॅक्शन आहे तोही विषयच आहे. पण फक्त यालाच विषय म्हणतात असं नाही. 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आपण जे पाहिले, जसं शब्द कानाचा, रूप डोळ्याचा, गंध नाकाचा, चव जिभेचा, आणि स्पर्श त्वचेचा, हे 5चं सांगत बसला तर 1 तास जाईल आज अजून. व्हिडिओ मोठा होईल, व्हिडिओ संपेल, अर्धवट राहील प्रवचन. मी फक्त कानाचा विषय सांगितला ना, पण पुढे जाऊ. हे ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. तुम्ही स्तुतीने आनंदू नका. तुम्हाला स्तुतीने आनंद नाही झाला तर निंदेने दुःख होणार नाही. तुम्हाला स्तुतीने आनंद झाला तर निंदेने नक्की दुःखी होईल, आणि दुःख झालं निंदेने तुम्ही त्याच्या बदला घ्यायला टापाल, त्यातून पाप जन्माला येईल. तुम्ही सुंदर रूप पाहिल्याने आनंदू नका. घाणेरडं रूप पाहिल्याने तुम्हाला दुःख होणार नाही. सुंदर रूपाने आनंद झाला तर घाणेरड्या कुरूप रूपाने दुःख होईल.
पापाचा जन्म होईल. सुगंधाने आनंदू नका, दुर्गंधाने दुःख व्हायचं नाही. सुगंधाने आनंद झाला तर दुर्गंधाने दुःख होईलच. गोड रस खाल्ल्याने आनंद झाला तर कडू कारलं खाल्ल्याने दुःख होईल. गोड रसाने आनंदू नका, कडू रसाने दुःख होणार नाही. मृदू स्पर्शाने आनंद झाला तर कठीण स्पर्शाने चापट मारल्याने दुःख होईलच. मृदू स्पर्शाने आनंदू नका, कुणी पाठीवून हात फिरवलाय प्रेमानं, आनंदू नका, चापट मारल्यावर दुःख होणार नाही. अलग लक्षात. तसं स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. स्तुतीने आनंद झाला, निंदेने दुःख होणारच. आणि तुम्ही बदल्याच्या भावनेने टपणारच, दुश्मनी करणारच. आणि या दुश्मनीतून पापाचा जन्म होतो आणि पाप सरळ नरकाला नेतं. पण विषय भोग म्हणलं की त्यातून पाप आलाच आणि पाप तुम्हाला सरळ नरकाला नेतं. आणि मानवी जीवनाचा तर एकच उद्देश आहे, जन्माला आल्यावर लांडी लबाडीने पैसा मिळवणं आणि विषय भोगणं. मग लांडी लबाडीच्या पैशातून पापच आहे, लांडी लबाडीच्या पैशातून पापच आहे आणि विषय सेवनातून हे पापच आहे. आणि हे पाप तुम्हाला नरकाला नेतं, पाप नरकाला नेतं. पण हा मनुष्य जन्म मिळत नाही. आणि याला तुकोबा म्हणतात, जन्मायुनी काय केले तू मुद्दल गमावले. जन्मायुनी काय केले तू मुद्दल गमावले. अहो एवढं तरी चांगलं वागा ना, एवढं तरी हरिनाम घ्या आणि एवढं तरी चांगलं वागा की मेल्यावर पुन्हा कमीत कमी डबल मनुष्य शरीर तरी मिळेल. पण थोडं चांगलं नाही वागले, हरिनाम नाही घेतलं थोडं बी, तर तुम्ही सरळ नरकाला जाल. वाईटच वागले तर नरकालाच जाल. नरकाला गेले म्हणजे पुन्हा मनुष्य शरीर नाही, म्हणजे मुद्दल लॉस झाला ना तुमचा. म्हणून जन्मायुनी काय केले तू मुद्दल गमावले. म्हणून मनुष्य जन्माला आल्यावर तुकोबाराय म्हणतात, मुख्य आधी विषयाचा त्याग, मुख्य आधी विषय त्याग, विषयाचा त्याग करा. विषय घातक आहेत. अहो एखादा नाग आहे असा फणी काढून उभा आहे आणि त्या नागाच्या सावलीत बेंडूक बसलाय. बेडूक, काय कल्पना आहे? फणी काढून साप बसलाय आणि त्या फणीच्या, नागाच्या फणीच्या सावलीत बेडूक बसलाय. त्या बेडकाला परवडेल का ते? अहो बेडूक हे सापाचं मुख्य खाद्य आहे. बेडकानी सापाच्या फणीच्या सावलीच्या आश्रयाला जाऊ नये आणि गेला तर मूर्ख आहे. ते साप खाऊन टाकेल ना त्या बेडकाला. सर्पफणाची सावली शीतल होईल की तुली मुशकाते, ज्ञानोबा आहे. बेडूक जर सापाच्या फणीच्या सावलीत बसला ते मूर्खपणाचे, कारण तो साप त्या बेडकाला खातो. तसं तुम्ही विषयाच्या सावलीत बसले ते मूर्खपणाचे, का तर विषय भोगले की पाप आणि पापातून नरक आहे. म्हणून बेडकानं सापाच्या फणीच्या सावलीत बसू नये, माणसानंही विषयाच्या सावलीत बसू नये, अर्थात विषय सेवन करू नयेत. विषय सेवन केले की त्यातून पाप आणि पापातून नरकच. नरकाला गेले की मनुष्य जन्म चुकला. याला महाराज म्हणतात, जन्मायुनी काय केले तू मुद्दल गमावले. आणि म्हणून मुख्य आधी विषय त्याग, विषयाचा त्याग करा. विषयाचा जर त्याग केला तर तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकतो. तुम्ही विषयाचा त्याग करा. हे विषय जया ते ना कळती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्ञानोबा लिहित आहेत, हे विषय जया ते ना कळती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. जो ज्ञानेंद्रियाचे विषय भोगत नाही त्याचा गर्भवास संपला, अर्थात तो मुक्त झाला आणि त्याच्या मागचं सुख दुःखही संपलं. तो निखळ आत्मानंद भोगत असतो. तुमच्या मागे जन्ममार्गाचा फेरा लागला याचं मुख्य कारण ज्ञानेंद्रियाचे विषय भोग आणि निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म अर्थात वाईट कर्मातून पाप जन्माला येत आहे आणि ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पाप जन्माला येत आहे. आणि हे पाप तुम्हाला नरकाला नेत आहे. तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकता. बघ, ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. कसे? तर स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख नाही. कुणी लाख निंदा केली, तुम्ही माइंडच केलं नाही. आणि हे कधी घडेल? स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. पण स्तुतीने गुदगुल्या झाल्या तर निंदेने दुःख होणारच. त्याआधी माइंड प्रिपेअर करावं लागतं की किती स्तुती केली कोणी तर आनंद मानायचा नाही, निंदेने दुःख होत नाही. लाख रुपये घरात आले तुम्हाला आनंद होऊ नये, मग लाख रुपये चोरी गेले तर दुःख होत नाही. पण लाख आले आणि तुम्ही नाचायला लागले, हे नाचायला लागले, लाख चोरी गेले ठोठा बोंबलाल. लाख आल्यावर जर नाचले तर लाख गेल्यावर बोंबलाल.
लाख आले आनंद मानू नका, लाख चोरी गेले दुःख होणार नाही. जो मान अपमाना तेच आहे, सुख दुःख जेत समाये, निंदा स्तुती नो हे दुखंडू जो. ज्याला मान पचवता आला त्याला अपमान पचवता येतो. पण मान मिळाला की तुम्ही जर नाचायला लागले, फुगले, तर अपमानाने तुमची तळपायाची आग मस्तकाला जाईल. ज्याने अपमान केला त्याच्या मागे दगड घेऊन लागताल. मानाने आनंद होऊ नका, अपमानानं दुःख होत नाही. मानाने आनंद झाला, अपमानानं दुःख होणारच. याला म्हणतात विषयाचा त्याग. विषय म्हणजे केवळ लैंगिक डिझायर एवढंच नाही आहे. हे लैंगिक अट्रॅक्शन किंवा हा सेक्स ज्याला म्हणतो आपण, ते त्वचेच्या स्पर्शात मोडतो. त्वचेच्या स्पर्शाचा भाग आहे. विषयाचे पण त्वचेच्या स्पर्शात मोडतो. हे पाचित ज्ञान इंद्रिय. आणि यात प्रबळ आहे निंदा स्तुती. कान हा फार प्रबळ आहे. निंदा आणि स्तुती. निंदेतून मनुष्य निंदा भोगतो. कुणी वाईट बोललं माणसाला सहन होत नाही. इगोइस्टिक असतात माणसं. कुणी आरे म्हणलं की लगेच कारे. कुणी वाईट बोललो, टाकून बोललो, माणसाला सहन होत नाही. ही निंदा असते. आणि अहंकारातून ढुसणी मारतून तुम्हाला निंदा शब्द भोगायला होतो. आणि निंदेतून निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून हाणामारी, भांडण, शिवीगाळ, दुश्मनी, त्यातून पाप, पाप म्हणलं की संसार बंधन, आगा कर्मे जेवरावे. हा कानाचा निंदा शब्द सर्वात घातक आहे, तो जास्त संसारात बांधतो. म्हणून स्तुती पचवायला शिका, निंदाही पचवता येईल. स्तुतीने आनंद नका, निंदेने दुःख होणार नाही. स्तुतीने आनंद झाला, निंदेने नक्की दुःख होणार. मानाने आनंदी होऊ नका, अपमानाने दुःख होणार नाही. मानाने आनंद झाला, अपमानाने दुःख होईल. हनुमंतान लिहितात की सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न बजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. हा खरा योगी असतो. सुख आले संतोष नाही, दुःख आलं खेद नाही, दुःख नाही. हां, पण थेंबेनी विरे वारेने सुखे चिखलू जायचा. ते चिखल असते ना, धनबारा लिहितात थेंबेनी विरे वारेने सुखे चिखलू जायचा. ते चिखल असतो, खोऱ्यान तोडीत असतात. त्यात वंजळभर जरी पाणी टाकलं तर त्याची बिरबिटी होती, पातळ होतं. आणि थोडं वारं लागलं की दांडरतं, ते आळून बसतं. थेंबेनी विरे वारेने सुखे चिखलू जायचा. तसं जीवनात थोडा आनंद आला, तुम्हाला हर्ष, तुम्ही नाचू लागता, पार्ट्या देता. आणि दुःख आलं की गुडघ्यात मान घालता, ठोठा बोंबालता. मग जीवनात सुख आलं, आनंद आला तर नाचू नका ना, तो आनंद पचवा. जीवनात दुःख आलं तर तुम्ही खचून जायचे नाही, दुःखही पचवता येईल. आणि म्हणून मान पचवायला शिका, दुःखही पचवता येईल. स्तुती पचवायला शिका, निंदाही पचवता येईल. आणि मग स्तुतीने आनंद नका, निंदेने दुःख होणार नाही. याला म्हणतात विषयाचा त्याग, ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग. हे ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग करा, जीवनात पाप येणार नाही. निषिद्ध कर्माचा त्याग करा, जीवनात पाप येणार नाही. आणि जीवनात पाप नाही आलं की तुमचा नरकवास चुकला, नरकवास चुकला. तसं तर जीवनात पाप पुण्य दोन्ही येऊ देऊ नये. तुकोबाराय बोलले, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनात पाप तर येऊ दिलं नाही, पण पुण्य येऊ दिलं नाही. का? तर पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. पाप जसा मळे तसं पुण्यही मळे. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, 84 लक्षणीत फिरावं लागतं. तर या पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पापही मळे तसा पुण्यही मळे. म्हणून महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनात मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? तर पापाने नरकाला नेलं असतं, पुण्याने स्वर्गाला नेलं असतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं की इंद्रालाही मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. आणि म्हणून पाप तर करूच नका. आणि पुण्य केलं ते भगवंताला अर्पण करा. पुण्य टोपल्याने करा, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करा. ते कर्म आणि त्याचं पुण्य भगवंताला जातं. जीवन पाप पुण्य रहित होतं. आणि जीवन पाप पुण्य रहित झालं की सद्गुरू शोधत येतो, तुम्हाला मुक्ती देतो. नाथ महाराज लिहितात, सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. तुमच्या पदरी गडगंज पुण्य, उगं थोडंसं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाता. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे, उगं नगभर पुण्य, तुम्ही नरकाला जाता. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य होता. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त होता. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी.
खूप पुण्य स्वर्गाला जाल, खूप पाप आहे नरकाला जाल, पाप पुण्य समान आहे पुन्हा मनुष्य व्हाल, पाप पुण्य शिल्लक नाही मुक्त व्हाल. म्हणून जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? परमार्थाची खरी व्याख्या ठरते की जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित करा. हां, धनिंद्राचे विषय टाळा आणि निषिद्ध कर्म टाळा, जीवनात पाप येत नाही. काम्य कर्म करू नका, जीवनात पुण्य येत नाही. नित्यनैमित्तिक कर्म करा, त्या कर्माचं पुण्य आणि ते कर्म देवाला अर्पण करा. आणि धनिंद्राचे विषय टाळा, झालं जीवन पाप पुण्य रहित. धनिंद्राचे विषय भोगू नका, जीवनातून पाप पुण्य गेलं. हां, निषिद्ध कर्म करू नका, जीवनातून पाप गेलं. काम्य कर्म करू नका, पुण्य येणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म करा, त्याचं पुण्य भगवंताला अर्पण करा, झालं जीवन पाप पुण्य रहित. पण किमान नुसतं पापाकरता विचार केला तर ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा, पाप जीवनातून निघून जाईल. निषिद्ध कर्म टाळा, पाप जीवनातून निघून जाईल. जीवन पापरहित झालं, तुमचा नरक टळेल. जीवनात पुण्य शिल्लक असेल ते बघू, त्या पुण्य स्वर्गाला जाल, जनवलोक तर आपलं कुठं जायचं जाता येईल, पण किमान नरक तर टळेल ना. आणि मग प्रामुख्यानं जीवनात दोन गोष्टीमुळे पाप येतं, एक ज्ञानेंद्रियाचे विषय भोग आणि दुसरं आहे निषिद्ध कर्म अर्थात गलिच्छ कर्म. म्हणून परद्रव्य, परनारी, भ्रष्टाचार, लांडी, लबाडी हे सगळे निषिद्ध कर्म आहेत. निषिद्ध अर्थात वाईट कर्म करू नका, पाप जीवनात येणार नाही. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, पाप जीवनात येणार नाही. पाप जीवनात नाही आलं तुम्ही नरकाला जाणार नाही. मग नरकाला गेले नाही तर किमान डबल मनुष्यजन्म तरी मिळेल ना. पण नरकालाच गेले पापामुळे तर मनुष्यजन्मच नाही. याला महाराज म्हणतात जन्मायुनी काय केले तो मुद्दल गमावले. आणि म्हणून निषिद्ध कर्म आणि ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळे जीवनात पाप येतं. तर ज्ञानेंद्रियाचे विषय भोग टाळा, निषिद्ध कर्म टाळा, जीवनात पाप येणार नाही, तुमचा नरकवास टळेल. आणि मग महाराज म्हणतात की मनुष्यजन्म फार अनमोल आहे. हां, तू सारखा निषिद्ध कर्मात, ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगात अडकून राहू नकोस, त्यातून तू माघारी फिर. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहित आहेत, कार्यानं फिरसी माघारा, कार्यानं फिरसी माघारा अजून तरी फजित खोरा. कार्यानं फिरसी माघारा अजून तरी फजित खोरा. अरे बाबा, तुझी आतापर्यंत हजारो वेळेस जन्माला येऊन फजितीच झाली. जन्मायचं मरायचं, जन्माचं मरायचं, उपजेते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्मतोयस मरतोय, जन्मतोयस मरतोयस, ही फजितीच आहे तुझी. आणि महाराज म्हणतात ए फजित खोरा, किती फजिती करून घेतो. हां, तू ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो, निषिद्ध कर्म करतो, संसारात रमामन झाला, धनात अडकलास, बायकापुरात अडकलास, धनाची बायका मुलाची आसक्ती आहे, यातून फिरणं म्हणले माघारी. बायका मुलाची आसक्ती टाक, धनाची आसक्ती टाक, विषयाची आसक्ती टाक, लबाडीने वाईट वागायचं टाक, अर्थात निषिद्ध कर्म टाक. हे करू नको ना, यातून माघारी फिर. आतापर्यंत हेच करत आलास म्हणून पुन्हा पुन्हा नरकाला गेलास. हां, पुन्हा पुन्हा 84 लक्षणी फिरत राहिलास. मग आता तरी शहाणा हो ना. हां, किती वेळेस फजिती करून घेतो. आणि म्हणून महाराज म्हणतात का रे न फिरसी माघारा अजूनही तरी फजित खोरा. उपदेश करतात महाराज, आम्हाला कान पिचक्या काढतात, आम्हाला शहाणपण शिकवतात या चरणात की बाबा आतापर्यंत तू बायका मुलात आसक्त राहिलाय, मी माझं माझं, मी माझं माझं करतो, बायका मुलात आसक्त राहिला, धनात संपत्तीत आसक्त राहिलास, ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतोय त्याच्यात आसक्त राहिलास, निषिद्ध कर्म करतोय सारखे. या निषिद्ध कर्मातून, ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पाप जन्माला येते. हे पाप तुला नरकाला नेते. बायका मुलाची आसक्ती, धनाची आसक्ती, ही वासना आहे. ही वासना तुला पुन्हा पुन्हा जन्माला घालते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग तू असा किती दिवस आपली फजिती करून घेतो. नरदेह दुर्मिळ आहे, मुश्किलीने मिळालाय. त्याचं काही चीज कर ना, देवाच्या दिशेने फिर ना माघारी. माघारी फिर आणि देवाच्या दिशेने वळ. कवर बायका मुलात आसक्त राहतो, हां, कवर धनात आसक्त राहतो, कवर विषयात आसक्त राहतो, कवर वाईट कर्म करतो, कवर निषिद्ध कर्म करतो. तुला कटाळा येत नाही घ्यायचा. हां, हे करून तुझी हजार वेळेस फजिती झाली ना, पुन्हा पुन्हा जन्मून पुन्हा पुन्हा मरून, मग फिरणं म्हणले माघारी. यातून माघारी फिर आणि देवाच्या दिशेने वळ, भक्तीला लाग.
हनुमान महाराज म्हणतात दुसऱ्या चरणात, का रे न फिरसी मागारा, अजूनही तरी फजित खोरा. आणि पुढे तिसऱ्या चरणात म्हणतात की किली गाठोळीची नासी, पुढे भिकची मागसी. किली गाठोळीची नासी, पुढे भिकची मागसी. अरे माणसा, तुला मोठ्या मुश्किलीने नरदेव मिळाला आहे. नरदेव ही तुझ्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे. सहजासहजी नरदेव मिळत नाही. नरदेव म्हणजे एक अनमोल रत्न आहे. नरदेव हा एक फार मोठा ठेवा आहे. नरदेव मनुष्य शरीर ही एक फार मोठी श्रीमंती आहे. सगळ्या श्रीमंतीत मोठी श्रीमंती काय तर मनुष्य जन्म आहे. सगळं जग एककड आणि मनुष्य देह एककड. जगात सगळ्यात मोठी श्रीमंती काय तर मनुष्याचा जन्म. मग हे मनुष्याचा जन्म तुला मिळाला आहे. मनुष्य जन्माचं गाठोडं तुझ्या पदरी आहे. तू मनुष्य म्हणून जन्माला आलायस. मग याचं चीज कर ना. भगवंताच्या भक्तीला लाग ना. नामस्मरण कर आणि सत्कर्म कर ना. तू मुक्त होशील. तुझ्या देहाचं सार्थक होईल. पण नामस्मरण केलं नाहीस देवाचं, सत्कर्म केली नाहीस, वाईटच वागलास आणि विषय भोगच भोगले तर पुन्हा पुन्हा जन्माला येशील. 84 लक्ष योनीत अडकशील आणि पुन्हा पुन्हा सुखासाठी भीक मागत राहशील. किंवा भिकारी झालं तर पैशासाठी भीक मागत राहशील. तुझं भिकारपण जायचं नाही. भिकारपण पैशाचं असतं. भिकारपण जन्ममृत्यूचं असतं. पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकणं हे भिकारपणाचे. गरिबी येणं हे बी भिकारपणाचे. मग शहाणा हो ना. फिर म्हणले माघारी. कशातून? विषय भोगातून, निषिद्ध कर्मातून, बायका मुलाच्या आसक्तीतून, पैशाच्या आसक्तीतून, या सगळ्या गोष्टीतून, संसारातून फिर म्हणले माघारी आणि भगवंताच्या दिशेने वळ. भगवंताचं नामस्मरण कर, सत्कर्म कर, तुला देव भेटेल. आणि हे नाही केलंस तर पुन्हा पुन्हा 84 लक्ष योनी फिरावे लागतील. जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकणं हे भिकारपण आहे. गरिबीत अडकणं हे भिकारपण आहे. तुला भिकच मागावं लागेल. हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे ये लोकीचे व्यवहारे नका डोळे धुरे भरू. तुका म्हणे ये लोकीचे व्यवहारे नका डोळे धुरे भाऊ. या ये लोकीच्या व्यवहारात तुम्ही अडकून पडू नका. मनुष्य देह दुर्लभ आहे. याचं महत्त्व समजून घ्या. बायका मुलाचा तर उत्तम सांभाळ करा, त्यांचा त्याग करायचा नाही. पण युक्तियुक्तीने त्यांच्यातून सुटता येतं. बायका मुलाचा सांभाळ करा, पण मुखात रामनाम धारण करा. रामनामानं सगळी आसक्ती निघून जाते संसाराची, बायका मुलाची वगैरे. नामपाठ मौन प्रपंचाची. प्रपंच मौन होतो. नाम मुखात धारण करा. ही सगळी आसक्ती हळूहळू निघून जाते. पण त्यांच्याच आसक्तीत राहिला, धनाच्या, बायका मुलाच्या, विषय भोगात अडकलास, निषिद्ध कर्म केले, ते पाप तुला पुन्हा पुन्हा नरकाला नेईल, 84 लक्ष योनीत बांधेल. हे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलास ते तुझं भिकारपण आहे. सुखासाठी भीक मागशील, गरिबी आली तर पोटासाठी भीक मागशील, तुझ्यावर भीक मागायचीच पाळी येईल. म्हणून महाराज म्हणतात की केली गाठोळीची नासी, पुढे भिकची मागसी. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. आणि म्हणून या शेवटच्या चरणात तुकोबाराने फार मोठा उपदेश केला आहे. महाराज म्हणतात की तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. तू जिथून आलाय तिथं परत जा. हे मृत्यूलोक तुझं घर नाही आहे. तुझं घर कुठं आहे? त्याने वैकुंठ भुवनी घर केले. त्याने वैकुंठ भुवनी घर केले. तुझं खरं घर वैकुंठात आहे किंवा आत्मस्वरूपात आहे. मृत्यूलोक तुझं घरच नाही आहे. तू जिथून आलाय तिथं परत जा. आणि जिथून आलाय तिथं परत जायचं आहे त्यासाठी सत्कर्म कर. मुखानं देवाचं नाव घे. जिथून आला तिथं परत जाशील. तो कुठून आलाय? एक तर वैकुंठातून आलाय किंवा एक तर आत्मस्वरूपातून आलाय. का तुझं घर वैकुंठात आहे किंवा आत्मस्वरूपात आहे? निरंजनी आम्ही बांधिले घर. मग सत्कर्म कर, मुखानं देवाचं नाव घे. एक तर तू वैकुंठाला जाशील किंवा सायुज्य मुक्ती अर्थात आत्मस्वरूपात जाशील. याला महाराज म्हणतात तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. तू जिथून आला तिथं जा. आणि म्हणून प्रत्येकाने विचार करावा की मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, कशासाठी आलो आहे, मला कुठं जायचं आहे, माझा कायमचा पत्ता काय. चरण बघा कसं आहे. तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. तू ज्या ठायावरून आलायस, ज्या ठिकाणावरून आलायस त्या ठिकाणी परत जा.
मनुष्य कुठून आला आहे? आत्मस्वरूपातून आला आहे आणि आत्मस्वरूपात परत जायचे, अर्थात मुक्त व्हायचे. म्हणून प्रत्येकानं विचार करावा की मी कोण आहे, कुठून आलो आहे, कशा करता आलो आहे, मला कुठं जायचं आहे, माझा कायमचा पत्ता काय आहे. काय आमचा कायमचा पत्ता? तुम्ही जर मला असं म्हणाले की डॉक्टर भागवत मोठे तुमचा कायमचा पत्ता काय, मी जर म्हणालो की डॉक्टर भागवत मोठे MBBS MS नेत्रतज्ञ DP रोड आदर्श नगर बीड, हा जर मी माझा कायमचा पत्ता म्हणलो तर किती दिवस? अजून 35 वर्ष. हा पत्ता माझा अजून 35 वर्ष. माझं वय 65 आहे. अजून 35 वर्षानं मी 100चा होईल. 100च्या पुढे मी जगात नसेल. मग 100 वर्षांनी तुम्ही जर मला पत्र पाठवलं या पत्त्यावर, कोणत्या? डॉक्टर भागवत मोठे MBBS MS नेत्रतज्ञ DP रोड आदर्श नगर बीड, या पत्त्यावर जर मला पत्र पाठवलं, ते पत्र मला मिळेल का? नाही मिळणार. माझ्या लेकराबाळाला मिळेल, पण मला मिळेल का? नाही मिळणार. कारण 100 वर्षांनी मी या जगात नसेल, तुम्हीही नसाल. कोण अमृत पिऊन आले? मग माझा कायमचा पत्ता काय आहे? माझा टेम्पररी ॲड्रेस आहे. कोणता? डॉक्टर भागवत मोठे MBBS MS नेत्रतज्ञ DP रोड आदर्श नगर बीड, हा माझा तात्पुरता टेम्पररी ॲड्रेस आहे. माझा कायमचा पत्ता काय आहे? मी कोण आहे, कुठून आलो आहे, माझा कायमचा पत्ता काय आहे? तर माझा कायमचा पत्ता आहे, मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आत्मस्वरूप विश्वव्यापी वासुदेव श्रीकृष्ण हा माझा कायमचा पत्ता आहे. अर्थात आत्मस्वरूप विश्वव्यापी आत्मस्वरूप हा आमचा कायमचा पत्ता आहे आणि आत्मस्वरूप हे आमचं घर आहे. त्या पत्त्यावर जायचं आहे. आम्ही आत्मस्वरूपातून आलोत आणि आत्मस्वरूपाच्या घरात जायचं आहे. याला तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. तुम्ही जिथून आले तिथं परत जा. आत्मस्वरूपातून आलोत, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जा. याला महाराज म्हणतात, तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस असं सांगतात की रामकृष्ण परमहंसांनी रोज भवानी मातेसोबत एका ताटात जेवावं. भवानी माता मूर्तीतून बाहेर यायची, दुर्गा माता कलकत्त्याची काली माता, ती मूर्तीतून बाहेर यायची आणि रामकृष्ण परमहंसासोबत जेवायची. ही वार्ता सगळ्या पश्चिम बंगाल कलकत्त्यात पसरली. ही बातमी एका धनिक शेठजीला कळाली. ते शेठजी गेले, म्हणले महाराज मी असं ऐकलं की भवानी माता मूर्तीतून येते, तुमच्या ताटात रोज जेवते, खरं आहे का? म्हणले खरं आहे. म्हणले मातेला माझ्या घरी पाठवून एक दिवस. म्हणले पाठवतो, तुमचा पत्ता सांगा. ते म्हणलं सुभाष रोड माळीवस बीड. आता मला कलकत्त्याचे पत्ते माहीत नाही म्हणून मी बीडचा सांगतोय. सुभाष रोड माळीवस बीड. म्हणले हा घरचा पत्ता आहे रे, तुझा पत्ता सांग. म्हणले श्री ऑइल मिल MIDC बीड. म्हणले हा कारखान्याचा पत्ता आहे, तुझा पत्ता सांग. ते मला आता माझा पत्ता काटला, याच्यापुढं माझा पत्ता मला माहीत नाही. परमहंस म्हणतात, जा शेठजी, ज्या दिवशी तुम्हाला तुमचा स्वतःचा पत्ता माहीत होईल त्या दिवशी मी न सांगता भवानी माता स्वतःहून तुमच्या घरी येईल, तुमच्या ताटात जेवेल, माझ्या वशिल्याची गरज पडणार नाही. काय आमचा पत्ता? पत्ता माहीत करून घ्या. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी वासुदेव श्रीकृष्ण आहे. मी विश्वव्यापी वासुदेव आत्मस्वरूप श्रीकृष्ण आहे. मी आत्मा आहे. मी आत्मस्वरूपातून आलो आहे आणि मला आत्मस्वरूपात परत जायचे. याला तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे ठाया जाय आपल्या आलिया. मी आत्मस्वरूपातून आलो आहे. आत्मस्वरूपे माझं ठाय, माझं ठिकाण आहे. आत्मस्वरूपे माझं मूळ घर आहे. मी आत्मस्वरूपाच्या घरातून आलो आहे आणि मला आत्मस्वरूपाच्या घरात परत जायचं आहे. यासाठी सत्कर्म करायचे आहेत आणि भक्ती करायची. मग मी जे आत्मस्वरूपाच्या घरातून आलो आहे ते आत्मस्वरूपाच्या घरात जाईल. आणि म्हणून महाराज म्हणतात की तू जिथून आला आहेस, अर्थात आत्मस्वरूपातून आला आहे, तर आत्मस्वरूपाच्या घरी जा. तुकोबाराय लिहितात की तुका म्हणे ठाया जाई आपले आलिया. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2 वाक्यात सारांश. तुकोबाराय म्हणतात, जन्मायेऊनी काय केले तू मुद्दल गमावले, कार्याने फिरशी माघारा अजूनही तरी फजित खोरा, केली गाठोळीची नाशी पुढे भिकची मागशी, तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. तुकोबाराय म्हणतात की मनुष्य जन्म हा दुर्मिळ आहे. नुसता दुर्मिळ नाही, अति दुर्मिळ आहे.
भाग्याने तुम्हाला मनुष्यजन्म मिळाला आहे, तर मनुष्यदेह एक मुद्दल आहे आणि मनुष्यदेहानं घेतलेलं रामनाम ह्या मुद्दलावरील व्याज आहे. मग तुम्ही रामनाम जर सकाम भावनेने घेतलं तर तुम्ही स्वर्गाला जाल, रामनाम निष्काम भावनेने घेतलं तर मोक्षाला जाल. पण रामनामच घेतलं नाही तर तुम्ही सरळ नरकाला जाल. आणि तुम्ही नरकाला जाणं म्हणजे तुम्हाला पुन्हा मनुष्यजन्म मिळाला नाही, आणि मनुष्यजन्म न मिळणं म्हणजे तुमचं मुद्दल गेलं. याला महाराज म्हणतात जन्मायुनी काय केले तेव्हा मुद्दल गमावले. जन्मायुनी काय केले तेव्हा मुद्दल गमावले. जसं मी बोललो, एक सावकार आहे, समोरच्या माणसाला पैसे दिलेत आणि तो पैसे बुडवायला लागला आहे. सावकार काय म्हणेल, बाबा तुला हात जोडतो, नको देऊ व्याज, मुद्दल तरी दे. पण तो पुढचा मनुष्य गोंडाळ आहे, ते व्याजही नाही मुद्दल नाही, सगळंच बुडवतो. तसं शरीर एक मुद्दल आहे. या शरीरानं घेतलेलं रामनाम हे व्याज आहे. सकाम भावनेने रामनाम घेतलं स्वर्गाला जाल, निष्काम भावनेने घेतलं मोक्षाला जाल. पण रामनामच घेतलं नाही तर सरळ नरकाला जाल. तुमचा मोक्ष गेला, स्वर्ग गेला, मुद्दल मनुष्यजन्मही मिळत नाही, तुम्ही सरळ नरकाला जाता. याला तुकोबाराय म्हणतात की जन्मायुनी काय केले तेव्हा मुद्दल गमावले. आणि म्हणून किमान एवढं तरी चांगलं वागा या मनुष्यजन्मात, एवढं तरी रामनाम घ्या आणि एवढं तरी सत्कर्म करा की त्या पुण्याच्या बळावर किमान पुन्हा डबल मनुष्यजन्म तरी मिळेल. राहिला स्वर्ग, राहिला मोक्ष, पण किमान डबल मनुष्यजन्म तरी मिळेल, तुम्ही नरकाला जाणार नाहीत. अन्यथा तुम्ही मनुष्यजन्माला येऊन सत्कर्म केले नाही, रामनाम घेतलं नाही, नुसते निषिद्ध कर्म केले आणि विशेष भोगले, वाईटच वागले, तर स्वर्ग तर सोडा, मोक्ष तर सोडा, तुम्ही सरळ नरकाला जाल. तुम्हाला मुद्दल मनुष्यजन्म मिळणार नाही. याला महाराज म्हणतात की जन्मायुनी काय केले तुवा मुद्दल गमावले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिहिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.